आपण वचनाकडे जाऊया. हम वचन की ओर जाएंगे. आपण काढणार प्रकटीकरण अध्याय 1, प्रकाशित वाक्य 1 अध्याय 1 त्याचं 9 ते 20. उसका 9 से लेकर 20 तक. रेव्हलेशन चॅप्टर 1, प्रकाशित वाक्य चॅप्टर 1 अध्याय 1 त्याचं 9 ते 20. उसका 9 से लेकर 20 9 to तक. 20. 9 से 20 तक. रेव्हलेशन प्रकटीकरण चैप्टर 1 अध्याय 1 9 to 20. त्याचं 9 ते 20. मैं यूहन्ना जो तुम्हारा भाई यीशु के क्लेश और राज्य और धीरज में तुम्हारा सहभागी हूँ, परमेश्वर के वचन और यीशु की गवाही के कारण पतमुस नामक टापू में था. मैं प्रभु के दिन में आत्मा में आ गया और अपने पीछे तुरही सा बड़ा शब्द यह कहते सुना, जो कुछ तू देखता है उसे पुस्तक में लिखकर सातों कलीसिया के पास भेज दे, अर्थात इफिसुस, स्मुर्ना, पेर्गमुन, थुआतीरा, सरदीस, फिलाडेल्फिया, लौदीकिया की है. तब मैं जो मुझसे बोल रहा था देखने के लिए अपना मुंह फेरा. पीछे घूमकर मैंने सोने के 7 दीवटें देखी. उन दीवटों के बीच मनुष्य का पुत्र सदृश एक पुरुष देखा, जो पांव तक वस्त्र पहने छाती का सोने का पटुआ बांधे हुए था. उसके सिर और बाल श्वेत ऊन के पाले के समान उज्ज्वल थे. उसकी आंखें आग की ज्वाला के समान थी. उसके पांव उत्तम पीतल के समान थे, जो मानो भट्टी में तपाया गया हो, और उसका शब्द बहुत ही जल के शब्द के समान था. वो अपने दाहिने हाथ में 7 तारे लिए हुए था, और उसके मुख से तेज दोधारी तलवार निकलती थी. उसका मुंह ऐसा प्रज्वलित था जैसे सूर्य कड़ी धूप के समय चमकता है. जब मैंने उसे देखा तो मैं उसके पैरों पर मुर्दा सा गिर पड़ा. उसने मुझ पर अपना दाहिना हाथ रखकर कहा, मत डर, मैं प्रथम और अंतिम और जीविता हूँ. मैं मर गया था और अब देख मैं युगानुयुग जीविता हूँ. मृत्यु और अधरों की कुंजियां मेरे पास है. इसलिए जो बातें तूने देखी और जो बातें हो रही है, जो बातें इसके बाद होने वाली है, उन सबको लिख ले. अर्थात उन 7 तारों का भेद जिन्हें तूने मेरे दाहिने हाथों में देखा है, और उन 7 सोने के दीवटों का भेद जो 7 तारों कलीसिया के दूत हैं. वे 7 दीवट 7 कलीसिया है. मी योहान, जो तुमचा बंधू आणि येशूमधील क्लेश, राज्य व धीर यांचा तुमच्याबरोबर भागीदार आहे, तो मी देवाचे वचन येशू मेसीचे साक्ष यांकरता पात्म नावाच्या पेटात होतो. प्रभूच्या दिवशी मी आत्म्याने संचरित झालो, तेव्हा मी आपल्या मागे करण्याच्या नादासारखी मोठी वाणी ऐकली. ती म्हणाली, मी अल्फा व ओमेगा, प्रारंभ व शेवट आहे. तुला जे दिसते ते पुस्तकात लिही, आणि ते आशियातील इफिस, स्फुर्ना, पर्गम, थुआतीरा, सार्दिस, फिलाडेल्फिया, लौदीकिया येथील 7 मंडळांकडे पाठव. माझ्याबरोबर बोलत असलेली वाणी कोणाची आहे हे पाहण्यास मी मागे वळलो. तेव्हा वळून पाहतो तो सोन्याच्या 7 समया, आणि त्या समयांच्या मध्यभागी मनुष्याच्या पुत्रासारखा पायघळ वस्त्र परिधान केलेला आणि छातीवरून सोन्याचा पट्टा बांधलेला असा कोणी एक माझ्या दृष्टीस पडला. त्याचे डोके व केस बर्फासारखे पांढऱ्या लोकरीसारखे पांढरे होते. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते. त्याचे पाय जणू काही भट्टीतून काढलेल्या जळजळीत सोनपितळेसारखे होते, आणि त्याची वाणी अनेक जलप्रवाहांच्या ध्वनीसारखी होती. त्याच्या उजव्या हातात 7 तारे होते. त्याच्या तोंडातून तीक्ष्ण दुधारी तलवार निघाली, आणि त्याची मुद्रा परम तेजाने प्रकाशणाऱ्या सूर्यासारखी होती. मी त्याला पाहिले तेव्हा मी मेल्यासारखा त्याच्या पायांजवळ पडलो. मग त्याने आपला उजवा हात माझ्यावर ठेवून मला म्हटले, भिवू नकोस, जो पहिला व शेवटला आणि जो जिवंत तुम्ही आहे. मी मेलो होतो, तरी पहा मी युगानुयुग जिवंत आहे, आणि मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ला माझ्या जवळ आहे. म्हणून जे तू पाहिले, जे आहे व यानंतर जे होणार ते लिहून ठेव. जे 7 तारे तू माझ्या उजव्या हातात पाहिले त्यांचे आणि सोन्याच्या त्या 7 समयांचे घुश हे आहे. ते 7 तारे हे 7 मंडळांचे दूत आहेत, आणि 7 समयाच्या तू पाहिल्या त्या 7 मंडळ्या आहेत. हम प्रार्थना करें. आपण प्रार्थना करूया. पवित्र पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते. मेरे जीवन देने वाले उद्धारक पवित्र पिता, शांति देने वाले उद्धारक पवित्र पिता, हम वचन की सेवा को आपके हाथों में देते. आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही पवित्र, क्या ही शुद्ध है. इसलिए वचन हम ध्यान से सुनने के लिए तो मदद करना, किसी को भी नींद आने नहीं देना. वचन ध्यान से सुनने के लिए सहायता करना. प्रभु पवित्र पिता, अब पवित्र पिता वचन ही है जिसके द्वारा आप हमसे बात करते हो. इसलिए ये समय ध्यान से सुनने का और वैसे ही पालन करने का है. इसलिए प्रभु सुनेंगे तो पालन करेंगे ना. इसलिए ये लोग अच्छी रीति से सुनने के लिए सहायता करना, किसी का भी मन डिस्टर्ब होने नहीं देना.
जो आप कहना चाहते हो वो आप कहो पवित्र पिता। ये हमारी प्रार्थना है प्रभु यीशु के नाम से। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया। हालेलुया। हम यहाँ देखते हैं रेवलेशन यानी प्रकाशित वाक्य। आणि आपण इथं प्रकटीकरण पाहत आहोत। ये प्रकाशित वाक्य यीशु के ऊपर किया गया है। आणि हे जे प्रकटीकरण आहे ते येशूवरती करण्यात आलेलं आहे। जो अगर आप इस अध्याय का पहला वचन पढ़ोगे आणि जर या अध्यायाचं जर तुम्ही पहिलं वचन वाचले यीशु मसीह का प्रकाशित वाक्य आणि येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण, तो शैतान के बारे में नहीं परंतु यीशु के बारे में यहाँ प्रकाशित किया गया है यानी प्रकट किया गया है। आणि शैतानाबद्दल नाही परंतु येशू ख्रिस्ताबद्दल इथं प्रकटीकरण करण्यात आलेलं आहे। वो अब हम देखते हैं कि इसमें ये जो प्रकटीकरण हम जो देखते हैं प्रकाशित वाक्य जो हम देखते हैं ये एक भविष्यवाणी का पुस्तक है। आणि हे जे प्रकटीकरण आपण पाहतो ते एक भविष्यवाणीचं एक पुस्तक आहे। आने वाली बातें परमेश्वर यहाँ बताया है। आणि येणाऱ्या गोष्टी देव इथे सांगत आहे। ये क्यों लिखा गया है? आणि हे सर्व का लिहिण्यात आलेलं इसलिए आहे? ताकि हम जागरूक हो जाए, आणि यासाठी की आपण जागृत व्हावं हम ख्याल करें आणि आपण काळजी और आने घ्यावी वाले इस संसार में जो होने वाला है उसमें हम अपने आप को बचाए रखें। आणि या जगामध्ये पुढच्या दिवसांमध्ये जे काही होणार आहे त्याच्यामध्ये आपण स्वतःला वाचवून जैसे ठेवावे। जब कोरोना का काल था आणि जसं कोरोनाचा काळ सब अपने होता आप को घर में सुरक्षित रखे थे। आणि तेव्हा सर्वांनी स्वतःला घरामध्ये जो जो सुरक्षित ठेवलं सूचनाएं आहे। बताई गई थी उनका पालन किया गया। आणि जे काही सूचना सांगण्यात आलेल्या होत्या त्यांचं पालन तो केलं। वैसे संसार में जो कुछ होने वाला है उसके बारे में यीशु मसीह ने बताया है ताकि हम अपने आप को सुरक्षित रखें। आणि तसं जगामध्ये सुद्धा जे काही होणार आहे त्याच्याबद्दल येशूने आपल्याला सांगितलेलं आहे की आपण स्वतःला सुरक्षित इस ठेवावं। प्रकाशित वाक्य का नायक है हमारा यीशु मसीह। आणि या प्रकटीकरणाचा नायक आहे आपला प्रभू और येशू। संसार का नाश कैसे होगा, अंत कैसे होगा, शैतान कैसे लताड़ा जाएगा, खत्म किया जाएगा, उसके कार्य कैसे नाश किए जाएंगे उसके बारे में ये भविष्यवाणी किया गया है। आणि या जगाचा नाश कसा होणार आहे आणि शैतान कसा लताडण्यात जाणार आहे त्याचा नाश कसा होणार आहे याच्याबद्दल इथे भविष्यवाणी करण्यात आलेली इसलिए आहे। हम इस पुस्तक को पढ़ते समय बड़े हिराव से पुस्तक पढ़ना चाहिए। आणि म्हणून या पुस्तकाला वाचत असतावेळेस आपण एकदम हियावानी हे पुस्तक वाचलं खास पाहिजे। करके जो पहला अध्याय जो बताया गया है वो हमें उत्साहित करने के लिए कि जिस यीशु मसीह की हम आराधना करते हैं, जिस यीशु की हम प्रार्थना करते हैं, अब वो कैसा दिखता है उसके बारे में यूहन्ना ने बताया है। आणि खास करून जे आपण पहिला अध्याय वाचलं ते आपल्याला उत्साहित करण्यासाठी आहे की ज्या येशूची आपण उपासना करतो तो कसा दिसतो। जिस लोग जो यीशु मसीह को थट्टों में मस्करी में उड़ाया था, अब उसे थट्टों में मस्करी में उड़ाया नहीं जा सकता, उसके बारे में ये प्रकटीकरण का अध्याय बताता है। आणि ज्या लोकांनी येशूला थट्टेमध्ये आणि मस्करीमध्ये उडवलं होतं आणि आता त्याला थट्टेमध्ये किंवा मस्करीमध्ये उडवलं जाऊ शकत नाही याबद्दल हे प्रकटीकरण आहे। हम देखते हैं कि यीशु मसीह ने यूहन्ना के ऊपर अपने आप को क्यों प्रकट किया। आणि आपण पाहतो की येशू ख्रिस्ताने योहानावरती स्वतःला प्रकट का केलं? इसलिए क्योंकि यूहन्ना उसे पहले से जानता था। आणि यासाठी कारण योहान त्याला आधीपासून यूहन्ना ओळखत उसके होता साथ चला, आणि योहान त्याच्या सोबत यूहन्ना ने चालला उसे छुआ है, आणि योहानाने त्याला स्पर्श यूहन्ना ने केलेला उसे आहे क्रूस पर मरते हुए देखा है, आणि योहानाने त्याला वधस्तंभावरती मरता वेळेस यीशु पाहिलेलं को आहे जिलाया हुआ भी यूहन्ना ने देखा है। आणि येशूला जिवंत झालेलं सुद्धा त्यांनी पाहिलेलं उसने आहे यीशु को छुआ है जिंदा होने के बाद भी। आणि त्यांनी येशूला जिवंत झाल्यानंतर सुद्धा स्पर्श केलेला आहे। फर्स्ट जॉन पहिला योहान पहिला योहान अध्याय 1 उसका 1 2 3 तक पढ़ो। आणि त्याचे 1 ते 3 पर्यंत वाचले यूहन्ना इस विषय पे कहता है। आणि योहान या विषयाबद्दल सांगतो हाँ, पढ़े। जे प्रारंभापासून होते, हाँ, जो प्रारंभ से था, जे आम्ही ऐकले आले, जब हमने उसके बारे में सुना, जे आम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले हमने आहे, हमारी आंखों से देखा। यूहन्ना कहता है हमने यीशु मसीह को हमारी आंखों से देखा, जे आम्ही निहाळले हमने उसे निहारा, जिंदा होने के बाद हमने उसे देखा, व आपल्या हाताने चाचपले, हमने उसे छू कर देखा। त्या शिवनाच्या शब्दाविषयी आम्ही सांगतो। हम उसी के बारे में गवाही दे रहे हैं, उसी के बारे में हम लिख रहे हैं, उसी के बारे में हम आपको बता रहे हैं। ते जीवन प्रकट झाले, हाँ ते आम्ही पाहिले आहे हाँ, वो हमने देखा है। यीशु मसीह जीवन बनकर आया है, ये हमने उसे देखा है व त्याची साक्ष आम्ही त्याची साक्ष देतो और हम उसकी गवाही देते हैं। यानी आप जानते हो कि ये यूहन्ना जो यीशु के साथ था, आणि जो योहान येशू सोबत होता यीशु को देखा हुआ था, आणि येशूला त्यांनी यीशु पाहिलेलं के होतं बड़े बड़े चमत्कार इस यूहन्ना ने देखे थे। आणि येशूचे मोठे मोठे चिन्ह चमत्कार या योहानाने पाहिलेले जब होते। सारे शिष्य भाग गए थे, यूहन्ना क्रूस के पास यूहन्ना वहां पर था। आणि जेव्हा सर्व शिष्य पळून गेले होते तेव्हा त्या वधस्तंभाजवळ योहान तेथे होता यूहन्ना माता मरियम के साथ यीशु के क्रूस के पास था। आणि योहान माता मरियम सोबत त्या वधस्तंभाजवळ तो होता यीशु को मरते हुए यूहन्ना ने देखा था, आणि येशूला मरता वेळेस योहानाने पाहिलं कब्र होतं में रखते हुए यूहन्ना ने देखा आणि था, त्याला कब्रामध्ये ठेवत असतावेळेस योहानाने पाहिलं होतं और यीशु जिलाए जाने के बाद भी यूहन्ना ने देखा था। आणि येशू हा जिवंत झाल्यानंतर सुद्धा योहानाने त्याला पाहिलं इसलिए होतं। जिस
यीशु को उसने देखा है, आणि म्हणून ज्या येशूला त्यांनी पाहिलेलं अब आहे उसकी महिमा, अब वो कैसा है उसके बारे में यीशु की इच्छा है कि वो भी वो देख ले। आणि आता त्याचा गौरव आणि येशूची सुद्धा इच्छा आहे की आता हे सर्व त्यांनी पाहून घ्यावं। क्यों? आणि जो यीशु का जो रूप यहाँ बताया गया है वो एक न्यायी परमेश्वर का रूप बताया गया है। आणि जे येशूचं रूप येथे दाखवण्यात आलेलं आहे ते एक न्यायी देव म्हणून त्याचा हमारा रूप यीशु दाखवण्यात आलेला आहे। न्यायी परमेश्वर है, आणि आपला येशू हा एक न्यायी देव वो आहे न्याय करने के लिए आने वाला है। आणि तो न्याय करण्यासाठी येणार और आहे। इसीलिए अब वो न्याय करते समय वो उसका जो रूप यहाँ बताया गया है, इसमें अब कोई न दया है न कुछ क्षमा है। आणि म्हणून न्याय करत असतावेळेस त्याच्यामध्ये नाही कोणती दया आहे आणि नाही कोणती जब क्षमा आहे। न्यायाधीश न्याय के सिंहासन पर बैठता है उस समय वो दया क्षमा ये सब नहीं सोचता है, उसे यही सोचना है कि अगर गलती किया है तो उसे कौन सी सजा देना है, न्याय करने के लिए मैं बैठा हूँ, न्याय बराबर मुझे करना है। आणि न्यायाधीश जेव्हा न्यायाच्या सिंहासनावरती बसतो तेव्हा त्याला पाहायचं नाही की याला मी कोणती शिक्षा द्यायची आहे, परंतु त्यांनी काय करायचं आहे, न्याय करतावेळेस त्यांनी योग्य रीतीने न्याय करायचा आहे। आणि हा माझा नातेवाईक आहे आणि माझा सखा आहे जाने दो इसको मैं छोड़ देता हूँ, आणि जाऊ दे मी याला सोडून देतो। जब न्यायाधीश के न्याय सिंहासन पर बैठा हुआ वो सही रीति से न्याय करना ये उसका ड्यूटी है। आणि जेव्हा न्यायाधीश हा न्यायाधीशाच्या स्थानावरती जेव्हा तो बसतो तेव्हा योग्य रीतीने न्याय करणे हे गरजेचं आहे। इसीलिए यूहन्ना ने यीशु मसीह को एक न्यायाधीश बोलकर न्याय जग का न्याय करने के लिए आने वाले मसीहा को का देखा हुआ वो वर्णन यहाँ पर दिया गया है। आणि म्हणून योहान हा येशू ख्रिस्त हा एक न्यायाधीश आहे आणि तो जगाचा न्याय करण्यासाठी येणार आहे हे पाहून तो काय करत आहे, वर्णन करत और आहे। 9वें वचन से हम देखते कि वो पद्मोस द्वीप पर है। आणि 9व्या वचनामध्ये आपण पाहतो की तो पद्मोस अब द्वीपावरती वो आहे पद्मोस द्वीप पर क्या कर रहा है? आणि आता तो त्या द्वीपावरती काय करत वो आहे खास बताता है मैं कौन हूँ, आणि तो खास सांगतो की मी मैं कोण आहे यूहन्ना हूँ। आणि मी योहान वो आहे। यूहन्ना जो यीशु के साथ था, आणि तो योहान जो येशू बरोबर होता तुम्हारा भाई, आणि तुमचा भाऊ सचे हमारा भाई है। आणि आपला भाऊ आहे। फिर आगे लिखा है यीशु के क्लेश के कारण, राज्य के कारण, धीरज के कारण और गवाही, यीशु की गवाही देने के कारण उसे पद्मोस द्वीप पर डाल दिया गया। आणि येशूच्या क्लेशामुळे त्याच्या राज्यामुळे आणि त्याच्या धीरामुळे आणि त्याची साक्ष दिल्यामुळे त्याला पद्मोस द्वीपावरती टाकण्यात आलं आहे। पद्मोस एक ऐसा द्वीप है, एक आइलैंड है, आइलैंड जिस आइलैंड पे मसीह लोगों को जेल मतलब बंदी गृह में डाल दिया जाता था वहाँ। आणि पद्मोस एक असं द्वीप आहे जे देशी ख्रिस्ती लोकांना बंदी म्हणून टाकण्यात यायचं। जैसे आज जब कोई गलती काम किया तो कैसे जेल में डालते हैं, आणि आज काही चुकीचं काम करण्यात आल्यावरती काय करतात, जेलमध्ये तो टाकून वैसे देतात। कैसर के काल में जो लोग मसीहों को मानते थे, यीशु पर शुभ संदेश सुनाते थे या यीशु का ऊपर भरोसा करते थे, उन लोगों को पकड़कर वो लोग पद्मोस द्वीप पर उनको डाल देते थे, उनका खदान का काम उनसे कराते थे। आणि तसंच कैसराच्या काळामध्ये काय व्हायचं, जे लोक ख्रिस्ती आहे, जे लोक ख्रिस्ताला अनुसरायचे, त्याच्या मागे चालायचे, त्या लोकांना काय करण्यात यायचं, जेलमध्ये आणि टाकण्यात यायचं आणि त्या पद्मोस द्वीपामध्ये और खदान का काम कराते थे, आणि त्यांच्याकडून खोदण्याचं काम करून घेत खूप होते कष्ट देते थे, आणि खूप त्यांना कष्ट द्यायचे। भोजन उनको लिमिट में दिया जाता था। आणि जे भोजन आहे ते त्यांना मर्यादेमध्ये और देण्यात ऐसे यायचं। में यूहन्ना को भी उसी पद्मोस द्वीप पर डाल दिया था। आणि अशामध्ये योहानाला सुद्धा पद्मोस द्वीपावरती टाकण्यात आलं और वहाँ होतं। पर उसने वो जब एक प्रभु का दिन, यहाँ लिखा है कि मैं प्रभु के दिन में आत्मा में गया। आणि इथं देण्यात आलेले आहे की मी प्रभूच्या दिवसांमध्ये मी आत्म्यामध्ये तो प्रभु गेलो। का दिन कौन सा दिन है? आणि प्रभूचा दिवस हा कोणता दिवस आहे? हाँ? प्रभु का दिन कौन सा दिन है? आणि प्रभूचा दिवस कोणता दिवस आहे? हाँ? कौन सोमवार बोला? सोमवार नहीं है, रविवार है। प्रभु का दिन कौन सा है? आणि प्रभूचा दिवस कोणता आहे? कोणता है? कोणता आहे? रविवार। कौन सा है? आणि कोणता आहे? आज आप प्रभु के दिन में ही आए हो। आणि आज तुम्ही प्रभूच्या दिवसामध्येच आलेला बाइबल आहात। में लिखा है प्रभु के दिन में तुम्हें सामने खड़े रहने के योग्य निकलो, इसलिए तुम जागरूक रहो और प्रार्थना करो। आणि बायबलमध्ये देण्यात आलेलं आहे की देवाच्या दिवसामध्ये तुम्ही त्याच्या समोर आणि योग्यतेचं तुम्ही ठराव म्हणून तुम्ही काय करा, जागृत राहा आणि प्रार्थना करत इसलिए हम राहा। प्रार्थना क्यों करना है? क्योंकि हम एक दिन प्रभु के दिन के सामने आने वाले हैं। आणि म्हणून आपल्याला प्रार्थना का करायची आहे, कारण एक दिवस आपण देवाच्या समोर जाणार आहोत हम प्रभु के सामने आने वाले हैं। आणि आपण देवाच्या समोर जाणार प्रभु आहोत। के सामने, तो प्रभु का दिन कौन सा दिन है? आणि प्रभूचा दिवस कोणता आहे? रविवार, जिसे हम पुनरुत्थान का दिन बोलते हैं। आणि रविवार ज्याला आपण पुनरुत्थानाचा और दिवस हमारा म्हणतो। शपथ भी हम पालन करते आणि हैं। आपला शब्द दिवस सुद्धा आपण पालन करतो। इसीलिए प्रियो, ऐसे संडे का दिन था और संडे के दिन में आराधना होने के बाद वो आत्मा में गया। यानी आत्मा में जाना मतलब शरीर को वहीं पर रखकर
आत्मा निकल जाना। आणि रविवारचा दिवस होता आणि प्रार्थना करत असताना तो आत्म्यामध्ये गेला आणि आत्म्यामध्ये जाणं म्हणजे शरीराला त्या स्थानावरती ठेवून आत्म्यामध्ये और जाणं। उसने देखा कि कोई उससे बात कर रहा है। आणि त्यांनी पाहिलं की कोणीतरी त्याच्याशी बोलत तो आहे। ये रेवलेशन जो लिखा है वो कलीसिया के लिए लिखा है। आणि हे जे प्रकटीकरण लिहिण्यात आलेलं आहे ते मंडळीसाठी लिहिण्यात 11वें आलेलं वचन में आहे। स्पष्ट रीति से लिखा है कि ये कलिक कलीसिया के लिए लिखा। आणि 11व्या वचनामध्ये स्पष्ट रीतीने देण्यात आलेलं आहे की तुम्ही मंडळांसाठी तो दे। अभी जो हम अध्याय पढ़ते हैं रेवलेशन 1 से लेकर 22 तक अध्याय है, ये कलीसिया के लिए लिखा है और कलीसिया के लोगों ने इसे पढ़ना है। आणि आपण जे प्रकटीकरण वाचतो 1 पासून 22 पर्यंत जे अध्याय आहेत ते मंडळीसाठी आहेत आणि मंडळींनी ह्याला वाचायचं आहे। अगर आप बारंबार इसे पढ़ोगे तो धीरे धीरे आप इसे समझ पाओगे। आणि जर तुम्ही वारंवार ह्याला वाचाल तर तुम्ही हळूहळू रीतीने ह्याला समजू बहुत शकाल। लोग कहते हैं कि इसे समझ में नहीं आता, आणि खूप लोक म्हणतात की ह्याला ये समजत hard है, नाही आणि ते ये कठीण आहे कठिन है, आणि हे कठीण आहे जाने तो नहीं पढ़ेंगे। आणि जाऊ दे आम्ही नाही कुछ लोग वाचणार। डरते हैं। आणि काही लोक घाबरतात। मैं भी जब पहली बार पढ़ी थी तो मैं बहुत डर गई थी। आणि मी प्रभु सुद्धा सुनता जेव्हा है, पहिल्यांदा वाचलेलं तेव्हा मी सुद्धा घाबरून गेले बार होते। बार बाथरूम के लिए भागती थी। थोड़ा पढ़ती थी बाथरूम के लिए भागती थी, थोड़ा पढ़ती थी बाथरूम के लिए भागती थी, क्योंकि मेरे लिए ये सब कुछ नहीं बात थी। आणि कारण माझ्यासाठी सर्व काही नवीन गोष्ट और मैं होती। तो चर्च, उस समय मुझे चर्च नहीं था, पवित्र आत्मा मुझे एक्सप्लेन करता था। आणि त्यावेळेला मला चर्च नव्हतं आणि पवित्र आत्मा मला सर्व काही मैंने स्पष्टीकरण चर्च ढूंढ करायचं के निकाला। आणि मी चर्च शोधून काढलं 65 किलोमीटर दूर, आणि 65 किलोमीटर और लांब हर संडे को मैं वहाँ जाती थी। आणि प्रत्येक रविवारी मी तिथे जायची। कभी कभी तो यानी हमको वो किसी पे नहीं जाना है, लेकिन कहने का उद्देश्य प्रियो कि परमेश्वर का आत्मा हमें बहुत सारी बातें सिखा देता है। आणि सांगण्याचा उद्देश की देवाचा आत्मा आपल्याला खूप साऱ्या गोष्टी शिकवतो। जब हमें कलीसिया नहीं रहती तो पवित्र आत्मा हमें सिखा देता है, आणि जेव्हा आपल्याकडे मंडळी नसते तेव्हा देवाचा आत्मा आपल्याला और जब हमें शिकवतो। कलीसिया मिलती है तो पवित्र आत्मा कलीसिया के द्वारा बात करता है, आणि जेव्हा आपल्याला मंडळी भेटते तेव्हा पवित्र आत्मा मंडळीच्या द्वारे आपल्याशी बोलतो और पवित्र आत्मा के द्वारा भी बात करता है। आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे सुद्धा तो आपल्याशी इसीलिए बोलतो। ये सारी जो भविष्यवाणी का जो ये पुस्तक है, आप सबने इसे पढ़ना है। आणि म्हणून हे जे भविष्यवाणीचं पुस्तक आहे तुम्ही सर्वांनी याला वाचायचं आहे। हम देखते हैं कि उसने क्या किया, वो कौन उससे बात कर रहा है बोलकर वो घूमा तो उसने देखा कि 7 सोने की दीवट है, यानी 7 कलीसिया के मध्य में हम देखते हैं कि मनुष्य का पुत्र यीशु मसीह को उसने देखा। आणि जेव्हा कोण त्याच्याशी बोलत आहे पाण्यात जेव्हा तो मागे वळून पाहतो तेव्हा त्याला सोन्याच्या 7 साम्या दिसतात आणि त्याच्या मध्यभागी देवाचा जो पुत्र आहे तो काय करत आहे तो त्याच्याशी 7 बोलत आहे। दीवट 7 कलीसिया है, आणि जे 7 दिवट आहे ते 7 और मंडळी आहेत कलीसिया के मध्य भाग में यीशु मसीह है। आणि मंडळीच्या मध्यभागी येशू ख्रिस्त इसलिए आहे हर कलीसिया के मध्य में यीशु रहता है, आणि म्हणून प्रत्येक मंडळीच्या मध्यभागी येशू और राहतो। इसीलिए कलीसिया में कभी भी आप जब भी कलीसिया में आते हो, क्या सोचते हो, क्या बैठते हो, कैसे बोलते हो, क्या करते हो, ख्याल से, क्योंकि कलीसिया के मध्य कौन होता है, यीशु मसीह। इसलिए वो आपको देखता है, आपको निहारता है, आपको देखकर आपके बाजू में बैठता है, आपको कभी कभी सहलाता है। इसलिए हमारे कलीसिया के मध्य भी वो फिरता है, हमारे कलीसिया के मध्य रहता है। आणि म्हणून जेव्हा तुम्ही मंडळीमध्ये येता तेव्हा सांभाळून, कारण तुम्ही काय विचार करता, कुठे बघता आणि काय पाहत आहात हे सर्व काही गोष्टी तो पाहत असतो, कारण तो आपल्या मंडळीच्या मध्यभागी और आहे। इसीलिए कलीसिया के पास्टर का कर्तव्य है कि ज्यादा करके मसीह के बारे में सिखाए, आणि म्हणून मंडळीच्या पास्टरांचं काम आहे की जास्त करून मसीह की ख्रिस्ताबद्दलची महिमा बढ़कर आणि ख्रिस्ताची महिमा करून घ्यावी। सेवा करने वाले लोगों ने भी कि लोगों को दिखाने के लिए या लोग मेरी वाहवा करें, मेरी प्रशंसा करें, इसके लिए नहीं, परंतु मसीह के लिए सेवा करें। आणि सेवा करणाऱ्या व्यक्तींनी सुद्धा लोकांनी पाहून माझी वाहवा करावी, स्तुती करावी यासाठी नाही, परंतु देवासाठी त्यांनी सेवा करावी। बहुत टाइम लोग प्रार्थना करते, बहुत आगे लोगों को लोग बोले वाह क्या प्रार्थना करने वाले, कोई लोग मांग कर प्रार्थना लेते हैं। आणि खूप लोक प्रार्थना करतात आणि यासाठी करतात की लोकांनी त्यांची स्तुती करावी, आणि काही लोक मागून प्रार्थना नहीं, घेतात। हम प्रार्थना करें मसीह के लिए करें, आणि आपण प्रार्थना करावी ख्रिस्तासाठी प्रार्थना प्रभु करावी के लिए करें। आणि प्रभूसाठी क्योंकि हम करावी। ये जो कुछ हम चर्च में सेवा करते हैं ना, हम ये याद रखकर करना है कि बीच में यीशु है, आणि आपण जी काही सेवा करतो मंडळीमध्ये हे लक्षात ठेवून करायचे आहे की मध्यभागी येशू आहे वहाँ पर भी यीशु है, आणि तिथे सुद्धा येशू आहे यहाँ पर भी यीशु है, आणि इथे सुद्धा येशू आहे यहाँ के हर क्षेत्र में यीशु है। आणि इथल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये येशू ऐसा आहे एक भाग नहीं जहाँ यीशु नहीं, यहाँ तक कि आपके बाजू में भी यीशु है। आणि असा एकही भाग नाही की जिथे येशू नाही, इथपर्यंत की येशू तुमच्या बाजूला सुद्धा आहे यीशु कलीसिया में होता है। आणि येशू हा मंडळीमध्ये जैसे असतो। हम रेवलेशन में देखते हैं कि यहाँ लिखा है कि कलीसिया जो दीवटों के बीच में मनुष्य का पुत्र है, यानी कलीसिया के बीच में यीशु मसीह है। आणि जसं आपण प्रकटीकरणामध्ये वाचतो की ते समयांच्या मध्यभागी मनुष्याचा पुत्र आहे, म्हणजे मंडळीमध्ये प्रभू येशू मैं असतो। बहुत टाइम कलीसिया में ऐसा देखा है कि
पर ऐसा हम नहीं बोल सकते, लेकिन क्या करें, बहुत है लोग अगर 4-5 पास्टर्स रहेंगे, जिस कलीसिया में 4-5 पास्टर रहेंगे आणि ज्या मंडळीमध्ये 4-5 पास्टर्स असतील हाँ, या 2-3 पास्टर रहेंगे किंवा 2-3 पास्टर आहेत या सेवक जो बाहर अलग अलग चर्चेस में प्रीच करने वाला रहेगा, आणि जे सेवक वेगवेगळ्या चर्चमध्ये प्रीचिंग करणारे तो असतील वो जो प्रचार करने वाला है उसका वो सुनेंगे नहीं। आणि ती लोक जे प्रचार करणार आहेत त्यांचं ती लोक ऐकणार वो नाही उनको ऐसा लगता है कि उनको आगे का सीट मिले, आणि त्यांना असं वाटतं की त्यांना पुढची सीट कुर्सी भेटावी का जगह मिले, आणि कुर्सीची जागा त्यांना उनको भेटावी वेदी पर बैठने को मिले। आणि त्यांना वेदीवरती बसायला और भेटावं अगर ये प्रचार खत्म हो गया तो तुरंत मुझे कलीसिया में प्रचार करने को मिले। आणि जर हा प्रचार संपला तर लगेच मला मंडळीमध्ये प्रचार अगर करण्यासाठी मुझे भेटावं. प्रचार करने के लिए नहीं मिला तो जो प्रचार कर रहा है उसका प्रचार भी नहीं सुनते। आणि जर मला मंडळीमध्ये प्रचार करण्यासाठी भेटला नाही तर जी लोक मंडळीमध्ये प्रचार करतात त्या व्यक्तीचं सुद्धा ती लोक ऐकत नाही. बाद में प्रार्थना खत्म होने के बाद बोलते आज मुझे प्रचार क्यों नहीं दिया। आणि नंतर प्रार्थना सभा संपल्यानंतर ती लोक म्हणतात आज तुम्ही मला प्रचार का दिला जो नाही. जो ये काम बांटता है, जैसे उदाहरण के तौर पर मैं जैसे कलीसिया में बांटती हूँ, मंडे का हाउस चर्च ये लेगा, आज हाउस चर्च में ये जाएगा, ये करेगा, तो आणि जसं ये एक अथॉरिटी रहती है, परमेश्वर एक देता है, आज ये गांव में इधर भेजना, आज इस घर में भेजना, आज इधर भेजना, तो ये एक काम रहता है। वो काम जिसको दिया रहता है उसके पास जाके बोलेंगे मुझे क्यों नहीं दिया। आणि हे जे काम त्याच्याकडे दिलेलं असतं त्याच्याकडे जाऊन म्हणतील की तुम्ही मला का नाही दिलं. हम ये देखना है आणि आपण हे पाहायचं आहे मसीह का काम होना जरूर। आणि ख्रिस्ताचं काम होणं गरजेचं आहे. कलीसिया में मसीह का काम हो रहा है ना, आणि मंडळीमध्ये ख्रिस्ताचं काम होत स्तुति आहे आराधना ना, हो रही है ना, आणि स्तुती आराधना होत आहे ना, बाइबल रीडिंग हो रही है ना, आणि बायबल रीडिंग होत आहे, वचन प्रचार हो रहा है ना, आणि वचनाचा प्रचार होत ये आहे. इम्पोर्टेंट है। मसीह की महिमा हो रही है ना, ये देखना इम्पोर्टेंट है। मुझे क्यों नहीं दिया, लोगों ने मुझे सुनना चाहिए, मैं अच्छा प्रचारक हूँ, ये नहीं होना चाहिए। आणि ख्रिस्ताची महिमा होणं हे महत्वाचं आहे, परंतु तुम्ही मला का दिलं नाही आणि माझ्या लोकांनी का ऐकलं नाही हे गरजेचं नाहीये. इसीलिए कलीसिया में एक ही पासवान रहेगा तो ज्यादा अच्छा रहेगा, उधर तू महिमा नहीं देती। आणि म्हणून जर मंडळीमध्ये एकच पास्टर असेल तर ते जास्त उत्तम असतं, तिथं तो महिमा दो करतो. रहेंगे तो उनमें यूनिटी रहनी चाहिए, जैसे बाइबल में लिखा है अगर दो सहमत नहीं होंगे तो क्या वो आपस में चल सकेंगे। आणि जर 2 पास्टर आहेत तर त्यांच्यामध्ये एकता असली पाहिजे. आणि बायबलमध्ये देण्यात आलेलं आहे जर 2 व्यक्ती आहेत आणि त्याच्यामध्ये आमोस की पत्री में लिखा है ना, आणि आमोसच्या पत्रामध्ये देण्यात आलेलं क्या लिखा आहे. है? आणि काय दो दिलेलं आहे. व्यक्ति अगर सहमत नहीं होंगे तो वो चल पाएंगे क्या। आणि जर साथ 2 में। व्यक्ती सहमत नसतील तर ती लोक सोबत चालू शकतील का? अगर इसका मेरा मेलजोल नहीं है आणि जर हिचा आणि जर माझा मेलजोल नाहीये तो हम एक ही जगह जा रहे हैं, आणि आम्ही एकाच ठिकाणी चाललेलो लेकिन आहोत साथ में चल पाएंगे क्या, आणि सोबत आम्ही चालू शकू का? नहीं चल पाएंगे। आणि नाही चालू क्या शकू. होगा, आणि वो काय जिस रास्ते से जा रही है तो मैं थोड़े से लंबे से जाऊंगी, आणि ती ज्या रस्त्याने चाललेली आहे मी थोड्या लांबून जाईल लेकिन साथ नहीं चलेंगे। आणि आम्ही सोबत चालणार नाही. लेकिन अगर हम सेवक सब लोग कलीसिया चलाते वाले लोगों को हमेशा यूनिटी रखना चाहिए आणि जे सेवक आहेत जे मंडळीला चालवतात त्याच्यामध्ये नेहमी एकता असली पाहिजे. और प्रचार करना है मसीह के लिए करना है। आणि प्रचार करायचा आहे ख्रिस्तासाठी करायचा इसलिए आहे. यहाँ पर लिखा है कि चर्च के अंदर यीशु है, आणि म्हणून इथे देण्यात आलेलं आहे की चर्चच्या आतमध्ये येशू आहे. इसलिए चर्च में कभी भी बैठते समय, चर्च में रहते समय हमेशा ख्याल करना है कि मैं क्या कर रहा हूँ, यीशु मेरे साथ है। आणि म्हणून चर्चमध्ये राहत असतावेळेस बसतावेळेस तुम्ही नेहमी हा विचार करायचा आहे की मी काय करत आहे, कारण येशू हा माझ्या सोबत आहे. दूसरा चर्च कहाँ है, आणि दुसरी मंडळी कुठे आहे. सियोन चर्च के ब्रांचेस, आणि सियोन चर्चचे ब्रांचेस. हाँ, वो तो हाउस चर्च हुए, और चर्च कहाँ है, हाँ? बोलो। हाँ, करेक्ट पॉइंट बोली, आपका घर, आणि तुमचं घर. आप हर एक व्यक्ति, आणि तुम्ही प्रत्येक व्यक्ती. जो उसने करेक्ट पॉइंट बोला, आणि तिने करेक्ट मुद्दा हम सांगितला. हर एक व्यक्ति आणि आपण प्रत्येक व्यक्ती चर्च है, आणि चर्च आहोत. और हर एक व्यक्ति का घर आणि प्रत्येक व्यक्तीचं घर चर्च है। आणि चर्च आहे. मालूम हुआ? तो आप ऐसा मत सोचो कि सिर्फ इधर, आप जिस घर में रहते हो आणि तुम्ही ज्या घरामध्ये वो राहता भी चर्च है, आणि ते सुद्धा चर्च आहे. और उसका चरवाहा कौन है, आणि त्याचा मेंढपाळ कोण आहे. हाँ हाँ, कौन, आणि पुरुष, पुरुष कौन है, कोण आहे. आप लोग, आणि तुम्ही आहात. आप लोग आपके घर के चरवाहे हो। आणि तुम्ही लोक तुमच्या घरातले मेंढपाळ आहात. मालूम हुआ? इसलिए चरवाहे का काम क्या है, आणि म्हणून मेंढपाळाचं काम काय आहे. यीशु आप यीशु के चरवाहे हो।
आणि तुम्ही येशूचे मेंढपाळ आहात यीशु ने आपको चरवा बोलकर नियुक्त किया है। आणि येशूने तुम्हाला मेंढपाळ म्हणून नियुक्त इसलिए केलेला आपका आहे काम क्या है? आणि म्हणून तुमचं काम काय आहे अपना घर चर्च बनाए रखना, आणि स्वतःच्या घराला चर्च बनवून ठेवणं प्रार्थना डेली घर में होना, आणि रोज प्रार्थना घरामध्ये रोज बाइबल घर में पढ़ना होना चाहिए, आणि रोज बायबल घरामध्ये वाचून घर झालं में पाहिजे हमेशा प्रभु के गीत गाने वाले होने चाहिए, खुद गाना चाहिए या गाना लगाना चाहिए। आणि घरामध्ये रोज देवाचे गीत स्वतः गाणारे असले पाहिजे किंवा तुम्ही गाणं लावलं पाहिजे ये घर में होनी चाहिए, आणि हे सर्व काही घरामध्ये झालं पाहिजे क्योंकि आप चरवाए आप करके लेना है। आणि तुम्ही मेंढपाळ आहात आणि तुम्ही हे सर्व गोष्टी करून घ्यायच्या फिर आहेत हम देखते हैं कि उसने यीशु मसीह को देखा, कि उसने यीशु को देखा कि सिर से लेके यहाँ से लेके नीचे तक उसने कपड़ा पहना हुआ है, एक वन पीस जिसे हम कहते हैं। आणि नंतर त्यांनी येशूला पाहिलं की त्यांनी पायभर वस्त्र परिधान केलेले आहे ज्याला आपण वन पीस म्हणतो उसने देखा पाँव तक वस्त्र पहने हैं, आणि त्यांनी पाहिलं की त्यांनी पायांपर्यंत वस्त्र घातलेले छाती आहे पर सोने का पटुआ बांधा हुआ आणि है। छातीवरती सोन्याचा पट्टा बांधलेला आहे पहले हम लोग ने आज का वचन याजक का ही निकला था। आणि आजचा वचन सुद्धा याजकाचं निघालं होतं प्रियो याद रखो, यीशु मसीह ने भी यहाँ से लेके नीचे तक वस्त्र पहने हैं, आणि प्रियांना लक्षात ठेवा की येशूने सुद्धा पूर्ण वस्त्र घातलेले आहे इसीलिए वो उसकी दुल्हन को भी वस्त्र पहनाया है। आणि म्हणून त्याने त्याच्या वधूला सुद्धा वस्त्र घातलेले आहे इसलिए वो अपनी वधू को इतना शॉर्ट मिनी स्कर्ट नहीं डाला है, आणि म्हणून त्याने त्याच्या वधूला शॉर्ट मिनी स्कर्ट नाही टाकले उसके वधू को भी उसने फुल कपड़े पहनाए हैं। आणि त्याने त्याच्या वधूला सुद्धा पूर्ण वस्त्र घातलेले आहे ये रॉन्ग है कलीसिया में शॉर्ट कपड़ा पहन के जाना, और कलीसिया में आने वाले लोग शॉर्ट कपड़े पहनना, फ्रॉक पहनना, मिडी पहनना या खुलेआम बदन रखना, ये रॉन्ग सिस्टम है। आणि ये चर्चमध्ये चर्च के पास्टर का ड्यूटी है। चर्च में जैसे बरमूडे पर आते हैं, आप पैंट पे आ जाते हैं, तो उन्हें बताना कि बाबा तुम चर्च में आए हो, धार्मिक जगह पे आए हो, तो पूरा कपड़ा पहन कर आओ। लेडीज को बोलना कि आज तुम ये ऐसा फैशन परेड में नहीं आई हो, तुम चर्च के लिए वर्शिप करने के लिए आ रही हो, तो इसलिए ऐसे कपड़े टीम टांग करके हील वाला पहन के नहीं आना, ये चप्पल बाहर निकालना, ये अच्छा है। ये चर्च में जाके टिक टाक टुक टाक ऐसा ऐसा पहनते जाने का, फिर सबका नजर पास्टर की ओर से सबका नजर उधर, ये एकदम गलत है। आणि हे एकदम तो चुकीचं ये आहे पास्टर की ड्यूटी है। आणि हे पास्टरांचं कर्तव्य आहे मुझे भी जब कुछ दिखता है मैं बोलती हूँ, कुछ लोग आते हैं, कुछ लोग चले जाते हैं। आणि जेव्हा मला काही दिसतं तेव्हा मी बोलते आणि काही लोक येतात काही लोक निघून बोला जातात हुआ अच्छा नहीं आए कोई बात नहीं, क्योंकि बाइबल में लिखा है तुम जाओ सारे जगत में सुसमाचार सुनाओ, उन्हें मेरा शिष्य बनाओ, बपतिस्मा देकर उन्हें मेरा शिष्य बनाओ, उन्हें मेरी आज्ञाओं को मानने के लिए। तो ये ड्यूटी किसकी है? आणि हे कर्तव्य कोणाचं आहे प्रेरितों की है, आणि प्रेषितांचं आहे जो चर्च चलाते हैं। आणि जे चर्च हम चालवतात लोग नहीं सिखाया अरे भाई भीड़ जाइए आत्मा ना, अरे आत्मा को बनाना है हमको। आणि आत्म्याला आपल्याला बनवायचं तो आहे अगर यहाँ अगर हम फैशन परेड कर देंगे, हम पूरा तो आराधना नहीं होएगी, उल्टा ही कुछ हो जाएगा। इसीलिए ये इस बात के लिए मैं जब न्यू कमर भी मसीह में थी तभी भी मैं इसके अगेंस्ट थी, अभी भी मैं हूँ। आणि जेव्हा नवीन मी ख्रिस्तामध्ये होते तेव्हा सुद्धा मी त्याच्या विरोधामध्ये होती आणि आता सुद्धा मुझे आहे उसके लिए चर्च से मेरे को सेवा से निकाल दिया गया था, क्योंकि हमारे पास्टर की खुद की वाइफ फैमिली कम कपड़ा पहनती थी और मैंने ऑब्जेक्शन उठाया था। आणि मी मुझे सब त्याच्या जाते थे पास्टर को बोलने के लिए, और मैंने बोला था की चालणार नाही, तुमची बायको 11:30ला येते, पास्टरची बायको 10च्या आत आली पाहिजे, और आपकी बीवी तुमची बायको 11:30ला येते, ती सुद्धा एवढी लोकांच्या मध्ये टुक टाक करत होती, एवढी कपडे घालून, ते चालणार नाही। मला घेऊन काढलं, चालेल, मला वाईट वाटलेलं, खूप दुःख झालेलं मला काढलं तर। नॅचरली सेवा काढली तर किती वाटतं, दुःख होतं ना। मी कॉलेजमध्ये होती, हाऊस चर्च लीड करत होती, मला त्याच्यातून बाहेर काढलं, फक्त चर्चमधून नाही काढलं, तर आम्ही म्हणजे मला कोणीतरी सांगितलं चर्च सोडून जा। आणि काय असतं माहिती, जेव्हा अशी प्रकरणं होतात ना, तर शैतान दुसऱ्या चर्चेस लोकांना पण उचलतो, प्रवाहित करतो, सांगतो। म्हणून मला दुसऱ्या चर्चेसमधून पण ऑफर आलेल्या की तू आमच्या चर्चमध्ये, आमच्याकडे कॉयर नाही आहे, तू ये आमच्याकडे। म्हणलं नाही, जे देवाने चर्च दिले त्या चर्चचाच आनंद आहे। और जो परमेश्वर ने मुझे चर्च दिया उसी के अधीनता में रहूंगी मी भगोड़ी में रहणार, और मैं भगोड़ी नहीं बनूंगी।
तुला पास्टर बोलवतात आहे. और तुझे पास्टर बुला अरे रहे हैं। माझा पास्टर आहे ना, तो मला दुसऱ्या पास्टरची काय गरज आहे. और मेरा पास्टर नहीं, मुझे दूसरे त्या पास्टर पास्टरने तुला सगळ्या भर सभेत तुला बाहेर काढलं, और उन्होंने तुझे वेदीवरून काढलं. और उन्होंने तुझे वेदी के ऊपर से निकाल दिया। चालेल, वडील आहे ते माझे. और शरीका के भी वो पिता है मेरे। 1000 लोक होती मंडळी. 1000 लोकांच्या समोर मला बोलले, वनिता तुम नीचे जाओ. एकट्यात बोलायला पाहिजे ना, तुमचे कॉयर खाली नेले ना. मला मंडळी कॉयरमध्ये वेदीवर आमचं वरती असायची, कॉयर वरती असायचं वेदीवर. आता हे कसं कॉयर वेदीवर असतं. आता मी जर म्हणले रेशमा चल खाली निघ, तर रेशमाला कसं वाटेल, कळलं आहे ना. मला पण आलेलं तसं नाही, तुम्ही एकदम कंट्रोल केलं, असं एकदम कंट्रोल केलेले. घरी जाऊन रडले, घरी जाऊन खूप रडले. माझे मिस्टर संध्याकाळच्या चर्च राहायचे. त्यांना सकाळची चर्च आवडायचं नाही, कारण सगळे असे फॅशनमध्ये यायचे ना. म्हणजे म्हणतात धार्मिक स्थळ में फॅशन नाही होणार चाहिए. आणि धार्मिक स्थळामध्ये फॅशन नाही झालं संध्याकाळची पाहिजे। चर्च खूप छान होते. और जो सगळ्या साड्या वेळ्या घालून यायची. और साड़ियाँ पहन कर आते थे। साड्या वेळ्या बायका होत्या सगळ्या, आणि माणसं पण चांगली होती, पण ते संध्याकाळच्या चर्च राहायचे. और इसी वजह से वो शाम के मी दोन्ही प्रार्थना चर्च अटेंड करायचे, और मैं दोनों चर्च में जाती थी आणि दोन्ही चर्चला सेवक होते. और दोनों चर्च के समय पर मैं सेवक थी। आणि ते त्यांचे जे पार्ट्स होते त्या पार्ट्समध्ये मी हाऊसच लीड करायचे. और उनके जो पार्ट्स थे उनके अंदर में हाउचेस लीड करती 1000 लोकांच्या समोर मला बाहेर काढलं, म्हणून ते म्हणाले तुझ्या चर्चच्या पास्टरांनी तर तुला 1000 लोकांच्या समोर तुला इन्सल्ट केला. म्हटलं जाऊन दे, वडील आहे, मारतो, काढतो, कान पिळतो, त्याच्यात काय, माझे वडीलच आहेत ना. त्यांनी मला बप्तिस्मा दिलाय, मी त्यांना कसं सोडू, नाही सोडणार. त्यांनी मला जरी दाटावलं असेल, देव त्यांचे डोळे उघडेल, तर मी त्यांना सोडून नाही जाणार. मला एक चर्च नाही, देवाच्या वेदीवर उभे मला 5 चर्चपासून ऑफर आलेल्या. ज्या चर्चमध्ये धर्मेंद्र जातो, हिरो हिरोईनी जातात, ते पास्टर, त्या चर्चची पास्टर राणी, नंतर विजय पास्टर, असे खूप सारे मंडळीतून अल्फा ओमेगा चर्च, नंतर बेथलेम चर्च, ह्या सगळ्या चर्चमधून मला ऑफर आलेल्या, पण मी नाही गेली. और इन सारी चर्च में से मुझे ऑफर आया था, लेकिन मैं नहीं ब्रेड गई। अँड वाईन चर्चचं नाव होतं. त्या चर्चमधून सगळं की आम्हाला मराठी गाणी गाणारे कोणी नाही, हिंदी गाणारे कोणी नाही, तुम्ही या. और ब्रेड एंड वाइन के हमारे इधर मराठी गाना गाने के लिए और हिंदी गाना गाने के लिए कोई भी नहीं आता। नाही म्हणतात. और मैंने नहीं कहा। हेच माझं चर्च आहे. और यही मेरा चर्च है। त्याने अजून चर्चमधून काढलं नाही ना, और उन्होंने मुझे चर्च से नहीं फक्त निकाला वेदीवर खाली केलं ना, और सिर्फ वेदी के ऊपर से नीचे लिया तेच मला वेदीवर येते. और वही मुझे वेदी के ऊपर ले आणि गए। तसंच झालं, देवाने त्यांच्याच हृदयात टाकलं आणि त्यांनीच वेदीवर दिलं. और वैसे ही और परमेश्वर ने उनके हृदय में डाला और उन्होंने मुझे वेदी के ऊपर लिया। तेव्हापासून ते आतापर्यंत और तब से शॉर्ट लेकर अभी कपडे तक घालण्याच्या विरोधात आहे. आणि पालकांना, पास्टरांना अधिकार आहे और पास्टर का अधिकार है मंडळीत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला बनवण्याचा. और कलीसिया में आने वाली हर एक व्यक्ति को बनाने का। जर त्यांनीच जर नाही बनवलं, त्यांनीच जर नाही शिकवलं, तर मग मंडळीमध्ये येणारे लोक असेच करतील ना. और अगर उन्होंने नहीं उनको बनाया या फिर उनको सिखाया नहीं गया तो वो चर्च में आने वाले व्यक्ति इसी रीति म्हणून से लक्षात करेंगे। ठेवा, ख्रिस्ताने सुद्धा पायघोळ जगा घातलेला आहे. और मसीह ने भी पूरा वस्त्र डाला है म्हणून त्याच्या नवरीला सुद्धा त्याने काय केले, पायघोळ जगा दिलेला आहे. और इसी वजह से उसकी वधू को भी उसने पूरा वस्त्र दिया है। आपण इथे पाहतो, हम देखते कि उसके सिर पर बाल श्वेत के ऊन के पाले के समान उज्ज्वल थे. आणि त्याच्या डोक्यावरचे जे केस होते ते बर्फाच्या पांढऱ्या लोकरीसारखे होते। ये न्याय को दर्शाता है. आणि हे न्यायाला एक दर्शवते न्यायाधीश होने के लिए एक समय, एक योग्य समय का एक उम्र को दर्शाता है. आणि न्यायाधीश होण्यासाठी एका योग्य वेळेला दर्शवते। यीशु अब इस एज के योग्य हो गया है कि वो न्यायाधीश है, आणि येशू एका योग्य वयाचा झालेला आहे की तो आता न्यायाधीश बुद्धिमान है, बुद्धिमान और वो आहे उसके सम्मान को दर्शाता है. आणि ते त्याच्या सन्मानाला दर्शवतोय। फिर हम देखते हैं कि उसकी आंखें, आणि नंतर आपण त्याच्या डोळ्यांविषयी पाहतो उसकी आंखें अग्नि की ज्वाला के समान है. आणि त्याचे जे डोळे आहेत ते अग्नीच्या ज्वाले इसलिए समान यीशु आहेत की आंखों से कुछ भी छुपा नहीं है. आणि म्हणून येशूच्या डोळ्यांद्वारे काही लपलेले नाही इसलिए उसकी आंखें पर मानव जाति का न्याय करेगी. आणि म्हणून त्याचे जे डोळे आहेत ते मनुष्य जातीचा न्याय करते। वचन संहिता 11 उसके 4, आणि स्तोत्र संहिता अध्याय 11 त्याचे 4, साम 11:4. स्तोत्र संहिता अध्याय 11 त्याचे 4, साम स्तोत्र संहिता 11 अध्याय 11 उसका 4. आणि त्याचे 4.
परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे. परमेश्वर अपने पवित्र मंदिर में है परमेश्वराचे राजस्थान स्वर्गात आहे. और परमेश्वर का राजा सिंहासन कहाँ पर है? स्वर्ग में है. इसलिए लोग बोलते हैं ना, किसने देखा है स्वर्ग नरक? प्रियो, बाइबल हमें बताता है परमेश्वर स्वर्ग में विराजमान है. आणि म्हणून प्रियांनो, बायबल आपल्याला सांगतो की देव स्वर्गामध्ये विराजमान आहे. त्याचे नेत्र मानवांना पाहतात. हाँ, हम क्या देखते हैं? परमेश्वर क्या करता है? उसके नेत्र से इंसानों को देखता है. इसलिए जैसे कैमरा की ये देखो रिकॉर्डिंग हो रही है, आणि कॅमेऱ्यामध्ये जसे रेकॉर्डिंग चालू आहे फिर बाद में यूट्यूब पे जाती है. आणि नंतर युट्यूबवरती जाते. सही है. जब चाहे तब उसे खोल सकते हैं ना. आणि जेव्हा पाहिजे तेव्हा आपण याला खोलू शकतो. जब चाहे तब हम उसे देख सकते हैं. आणि जेव्हा पाहिजे तेव्हा आपण याला पाहू शकतो. इसलिए वैसे ही परमेश्वर की आंखें सब रिकॉर्डिंग करती है. आणि तसंच देवाचे डोळे सुद्धा सर्व काही रेकॉर्ड करतात. सब कुछ रिकॉर्ड करके क्या करते हैं, क्या करते हैं, क्या करते हैं, फिर बाद में दिखा देगा. आणि सर्व काही रेकॉर्ड करतात की आपण काय करत आहोत आणि त्याच्यानंतर सर्व काही दाखवण्यात येईल. न्याय के दिन में उसकी आंखें जो जो रिकॉर्डिंग की है वो सब कुछ बता देगा. आणि न्यायाच्या दिवसांमध्ये त्याच्या डोळ्यांनी जी काही रेकॉर्ड केलेलं आहे ते सर्व काही दाखवेल. आज हमारा यीशु मसीह हमें प्रेम से देखता है, आणि आज आपला प्रभू येशू आपल्याला प्रेमाने लेकिन पाहतो. हमारा परमेश्वर की आंखें न्याय की आंखें भी है. आणि आपल्या देवाचे डोळे हे न्यायाचे सुद्धा डोळे क्योंकि आहेत. जो यीशु मसीह बादलों पर आने वाला है, आणि जो येशू मेघारूढ होऊन येणार आहे, वो अब जैसे जिन लोग यहूदियों ने रोमियो के हाथ में दे दिया और रोमियो ने उसका हाल हाल किया, वैसे नहीं आने वाला है हाल हाल होने के लिए. अब कैसे आने वाला है यीशु मसीह? आणि आता येशू ख्रिस्त कसा येणार आहे वो हमें मालूम होना चाहिए हमारा यीशु कैसा है. आणि ते आपल्याला माहित असलं पाहिजे की आता आपला येशू कसा आहे. अब हमारे यीशु मसीह को कोई पकड़कर थप्पड़ नहीं मार सकता. आणि आता आपल्या येशूला पकडून कोणी त्याला मारू शकत हम नाही. देखते हैं कि जैसे यूहन्ना ने यीशु मसीह को देखा, आणि जसं आपण पाहतो की योहानाने येशूला पाहिलं वो मुर्दा सा गिर पड़ा, आणि तो मेल्यासारखा पडला ठाड़ जैसे औंधे मुंह गिर पड़ा. आणि तो पडला. मुर्दा सोचने लगा गया मैं मर गया, जान नहीं. आणि तो मेल्यासारखा पडला. त्याला असं वाटलं की माझ्यामध्ये आता और जीव सिर्फ नाही. यूहन्ना नहीं, आणि फक्त योहान हम बाइबल नाही, में ऐसे बहुत सारे जो देखते हैं कि जिन्होंने यीशु मसीह को देखते ही, यीशु मसीह को परमेश्वर को देखते ही परमेश्वर के सामने गिर पड़े. आणि बायबलमध्ये आपण खूप साऱ्या अशा व्यक्तीने पाहतो की ज्यांनी देवाला पाहताच ते लोक पडले. जैसे हम देखते हैं अब्राहम, आणि जसं आपण पाहतो अब्राहम, मोशे, बलाम, जो बलाम श्राप देने गया था, आणि जो वो बलाम भी परमेश्वर के सामने औंधे मुंह गिर पड़ा. आणि तो सुद्धा देवासमोर पडला. गिनती अध्याय में आप पढ़ सकते हो वचन. आणि गणना अध्यायामध्ये तुम्ही ते वचन वाचू मोशे शकता. को जब परमेश्वर ने दर्शन दिया तो वो क्या हो गया? आणि परमेश्वर के सामने गिर पड़ा. आणि मोशेला जेव्हा देवाने दर्शन दिलं तेव्हा तो सुद्धा देवासमोर पडला. अब्राहम को जब उसने देखा तो वो भी परमेश्वर के सामने गिर पड़ा. आणि अब्राहमाने सुद्धा जेव्हा देवाला पाहिलं तेव्हा तो देवासमोर पडला. जोशुआ, आणि यहोशुआ, वो भी परमेश्वर के स्वर्गदूत को देखते ही औंधे मुंह गिर पड़ा. आणि तो सुद्धा देवाच्या स्वर्गदूताला पाहून तो उघडा पडला. गिदोन, आणि गिदोन, उसने भी परमेश्वर के सामने अपने आप को नीचे गिरा दिया. आणि त्याने सुद्धा देवासमोर स्वतःला खाली झुकवलं. प्रियो, आप परमेश्वर, आप ऐसा परमेश्वर है कि उसे मार नहीं सकते, उसे क्रूस पर चढ़ा नहीं सकते, परंतु उसके सामने हर एक इंसान, जैसे यूहन्ना उसके सामने गिर पड़ा, वैसे हर एक जन यीशु के सामने गिर पड़ेंगे. आणि प्रियांनो, आता येशू ख्रिस्त हा असा देव नाही ज्याला आपण मारू शकतो, परंतु तो असा आहे की जसं योहानाने त्याला पाहिलं तेव्हा तो उघडा पडला, त्याच रीतीने आपण सुद्धा प्रत्येक मनुष्य पडून हर एक घुटना टिकेगा, हर एक जमान अंगीकार करेगी यीशु प्रभु है. आणि प्रत्येक घटना त्याच्या समोर टिकेल आणि प्रत्येक जीव अंगीकार करेल की येशू हा देव आहे. आज जितने घुटने इस पृथ्वी पर नहीं टिके, उन हर एक का घुटना यीशु के सामने स्वर्ग में जाने के बाद टिकेगा. आणि आज जेवढे घुटणे या पृथ्वीवरती नाही टिकले त्या सर्वांची घुटणे स्वर्गामध्ये गेल्यासमोर त्याच्या समोर आज जितने लोग यीशु के विरोध में बात करते हैं, वो सब लोग यीशु के सामने मुंह पर गिर कर कहेंगे तू मेरा प्रभु है. आणि आज जेवढी लोक येशूच्या विरोधामध्ये बोलतात ते लोक खाली पडून ते लोक म्हणतील की येशू हा तूच माझा देव आहे. इसलिए प्रियो, हमारे यीशु को लोग हल्के में लेते हैं, लेकिन उनको मालूम नहीं. वो लोग भी देखेंगे स्वर्ग में कौन सा परमेश्वर है. आणि म्हणून प्रियांनो, लोक देवाला आपल्या हलकेमध्ये घेतात, परंतु ती लोक स्वर्गामध्ये पाहतील की खरा देव कोण आहे. जितने लोग इस पृथ्वी पर जन्म लेते हैं उनको मृत्यू होता है. आणि जेवढी लोक या पृथ्वीवरती जन्म घेतात त्या सर्वांना हर मृत्यू असतो. इंसान मरने के बाद सबसे पहला जहाँ से आया वहाँ पर जाता है. आणि प्रत्येक मनुष्य मेल्यानंतर सर्वात पहिले तो जिथून आलेला आहे तिथे कहाँ से आया? आणि कुठून आलेला आहे. कहाँ से आया हर इंसान? स्वर्ग से आया. आणि कहाँ से स्वर्गातून आया? आलेला आहे. कुठून आलेला आहे. परमेश्वर की ओर से. आणि देवाकडून आलेला वो आहे. परमेश्वर के पास लौट जाता है. आणि तो देवाकडे पुन्हा जातो. और जैसे वो परमेश्वर के सामने देखता है, अरे उसी घड़ी
वो घुटने टेक देता है, औंधे मुंह गिर जाता है और परमेश्वर की बड़ाई करता है। आणि जसं तो देवाला पाहतो त्याच वेळेला तो काय करतो, उपडा पडतो आणि देवाची स्तुती करतो. फिर देखते हैं यीशु मसीह पर नाम खोलते, पुस्तक खोलते, अच्छा तुम्हारा नाम नहीं है पुस्तक में, आणि तुमचं नाव नाही तुमने पुस्तकामध्ये यीशु मसीह पर विश्वास नहीं किया। आणि तुम्ही येशूवरती विश्वास ठेवला नाही. फिर स्वर्गदूत आके उसे अथाह गड्ढे में डालते, आणि मग स्वर्गदूत जहाँ त्याला आग अथाह जेल में कुंडामध्ये डाल देते। टाकतात किंवा अग्नीच्या सरोवरामध्ये टाकून जहाँ देतात. की आग बुझती नहीं, आणि जिथली आग कधी वहाँ के विझत कीड़े मरते नाही नहीं। आणि जिथली किडी कधी मरत फिर नाही. न्याय किसका है? आणि मग न्याय कोणाचा आहे? हमारा है। आणि न्याय आपला मसीह का आहे. न्याय होगा। आणि आपल्या ख्रिस्ती लोकांचा न्याय लेकिन होणार अभी आहे. जो यीशु मसीह जो है, जो दिख रहा है, जो वो जगत का न्याय करने आ रहा है। आणि आता जो येशू ख्रिस्त दिसत आहे तो जगाचा न्याय करण्यासाठी येत आहे. क्योंकि हमारे न्याय के समय पे बोले ना, दया क्या करेगी, ये थोड़ा बहुत होता रहेगा अभी भी और आगे भी, ऐसे में आशा रखते हो। ऐसे में अभी तो होती है प्रभु की दया से, अभी हम पर जल्दी न्याय नहीं आता है। आणि आता आपल्यावरती लवकर न्याय आप येत पाप नाही. करते हो तुरंत शिक्षा मिलती है, आणि तुम्ही लोक पाप करता तुम्हाला लगेच शिक्षा भेटते का? आप झूठ बोले तुरंत आपको छाला आया, आणि तुम्ही खोटं बोलल्यावर तुम्हाला लगेच छाला येतो? बताओ नहीं। आप 7-8 बार झूठ बोलने के बाद आपके मुंह को छाला आता है, या दांत दर्द होता है, यहाँ पे दांत गिर जाता है, या जबान को खाना खाते खाते काट लिया, तुरंत नहीं होता है। आणि तुम्हाला लगेच 7-8 बार आपसे गलतियां होने के बाद आपको शिक्षा मिलती है, आणि 7-8 वेळा त्या चुका झाल्यानंतर तुम्हाला शिक्षा भेटते तुरंत आपको दंड नहीं मिलता। आणि लगेच तुम्हाला दंड भेटत नाही. इसका कारण ये है क्योंकि दया, आणि याचं कारण हेच आहे कारण की आपको दया. तुम पर तुरंत दया मिल जाती है, आणि तुम्हाला लगेच दया आपको भेटते. दया मिल जाती आणि तुम्हाला दया है, भेटते. तुरंत इधर तुरंत आपको शिक्षा सुनाई नहीं जाती। आणि लगेच तुम्हाला शिक्षा ठोकवण्यात नाहीये. अब एक चर्च में एक संडे को चर्च में नहीं आए, आणि तुम्ही रविवारी चर्चमध्ये नाही आलात चलो इसको मार डालो, आणि याला मारून टाका. ऐसा तुरंत शिक्षा ठोकवण्यात येत नाही, और ऐसी जल्दी से शिक्षा सुनाई नहीं जाती. इंतजार होता है। आणि वाट पाहावी लागते. इंतजार 2 बार 3 बार 4 बार 7-8 बार आप बताओ, देखो क्या होता है। एक में ही हालत होती है, हम लोग तो एक बार नहीं आए, मेरा तो अभी तक प्रभु की दया से नहीं हुआ, लेकिन जो लोगों का एक रविवार भी चुका है, आपको देखो आपको कैसे महसूस हुआ। आणि तुम्ही स्वतः पहा की तुम्हाला कशी जाणीव झाली आहे. तो इसलिए प्रियो, हमको तुरंत शिक्षा नहीं होती, तो मैं ऐसी आशा रखती हूँ, आणि मी अशी आशा ठेवते स्वर्ग में भी प्रभु मसीहों के ऊपर दया करेगा, आणि स्वर्गामध्ये सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ती न्याय लोकांवरती के दया समय। करेल. इसलिए बाइबल में लिखा है दया करो तुम। आणि म्हणून बायबलमध्ये देण्यात आलेलं आहे की तुम्ही दया तुम करा. दया नहीं बोओगे ना तो तुम पर दया नहीं होगी। आणि जर तुम्ही दया पेरली नाही तर तुमच्यावरती सुद्धा दया केली इसलिए जाणार. लोगों के साथ दयालु रहो। आणि म्हणून तुम्ही लोकांसोबत दयाळू कोई राहा. आपके सामने रोता है आणि जर कोणी तुमच्यासमोर जर तो रडतं आपको दया आनी चाहिए, आणि तुम्हाला दया आली पाहिजे. कोई आपके सामने गिड़गिड़ाता है तो आपको दया आनी चाहिए। आणि जर कोणी तुमच्यासमोर विनवणी करतं तर तुम्हाला जल्दी से दया आली दया पाहिजे. कनवालू मतलब दयालु बनो, आणि तुम्ही दयाळू बना. तो आप जितना बोलोगे आपके समय पर ही आपको दिया जाएगा। आणि जेवढं तुम्ही पेराल तुमच्या वेळेला सुद्धा तेवढं देण्यात येईल. लेकिन यहाँ पर हम जो अभी देख रहे हैं आणि इथे आपण जे पाहत आहोत कि यीशु मसीह का जो स्वरूप हमने देखा है, आणि येशूचे जे स्वरूप आपण पाहिलेलं आहे यीशु की आंखें आग के समान, ज्वाला के समान है, आणि येशूचे जे डोळे आहेत ते अग्निस्वामान पाँव पीतल के समान है, जो मानो भट्टी में तपाया गया हो। आणि जे पाय आहेत ते पितळी समान आहेत की भट्टीमध्ये ये भी कापून न्याय ठेवलेले को आहेत. दर्शाया जाता है। आणि हे सुद्धा न्यायाला दर्शवण्यात और लिखा है उसका शब्द कैसा है, जल के समान। आणि त्याचा शब्द कसा आहे, जलप्रवाहांचा. तलवार और शब्द वचन को दर्शाता है। आणि तलवार आणि शब्द हे वचनाला दर्शवतात. इफ्सियों की पत्री में लिखा है आणि इफ्सिकांस पत्रामध्ये लिहिण्यात तलवार आलेलं जो आहे. परमेश्वर का वचन ले लो, आणि तलवार म्हणजे देवाच्या वचनाला तुम्ही घ्या. वो सब प्रभु के मुंह से निकलता है। आणि ते सर्व काही देवाच्या तोंडाद्वारे और निघतात. उसका मुंह कैसे चमक रहा है, कड़ी धूप के समान। सूर्य कैसे चमकता है वैसे उसका मुंह चमक रहा है। आणि त्याचा मुख कसं चमकत आहे, जसं सूर्याचा प्रकाश कडक उन्हामध्ये पडतो त्या रीतीने त्याचा मुख चमकत आहे. हाँ, तो प्रियो, हमारा यीशु मसीह सामर्थी है, अधिकारी है। अब उसे कोई चर्च तोड़कर, मसीहों को मारकर यीशु मसीह को कोई भी हानि नहीं कर सकता। आणि म्हणून प्रियना, आता आपला प्रभू विश्वास सामर्थ्य आहे, अधिकारी आहे, आणि म्हणून कोणी त्याला चर्च तोडून त्याला कोणी मारू शकत नाही. इसलिए हमेशा याद रखो। आणि म्हणून नेहमी लक्षात ठेवा. फिलिपियों की पत्री अध्याय 2:11 में लिखा है, हर घुटना टिकेगा, हर जबान अंगीकार करेगी, यीशु प्रभु है। आणि फिलिपिकरस पत्र अध्याय 2:11 मध्ये देण्यात आलेला आहे की प्रत्येक घुटना टिकेल, प्रत्येक जीभ अंगीकार करेल की प्रभू हा देव आहे. रोमन्स 14:11 सेम वचन वहां पर भी है।
आणि रोमकरांस पत्र अध्याय 14 त्याचा 11 मध्ये सेम वचन आहे. Isaiah 45:23. आणि यशाया अध्याय 55 त्याचा 23. 3 अध्यायों में एक ही वचन सेम है. आणि 3 अध्यायामध्ये एकच वचन सारखा आहे. दूसरा वचन सहमति, तीसरा वचन कंफर्म है और जरूर वैसे ही होगा. आणि दुसरं वचन हे सहमती आहे आणि तिसरं वचन हे कन्फर्म आहे, म्हणजे ते नक्की होईल. हम और एक वचन पढ़ेंगे, भजन संहिता 45 आणि स्तोत्र संहिता अध्याय 45 उसका 11. आणि त्याचा 11. Psalm 45 स्तोत्र संहिता अध्याय 45 verse 11. त्याचा 11. म्हणजे राजा तुझ्या सौंदर्याच्या अभिलाषी होईल, तो तुझा पती आहे म्हणून त्याच्या चरणी लाग. सोराची कन्या तुला नजराना आणेल. धनवान लोक तुझे आरसव करतील. राजकन्या आपल्या अंतपुरात अगदी ऐश्वर्य मंडित आहे. तिची वस्त्रे भरजरी आहेत. राजा तेरे रूप की चाह करेगा क्योंकि वह तो तेरा प्रभु है, तू उसे दंडवत कर. बाइबल में हमें लिखा है जैसे यूहन्ना ने औंधे मुंह गिरकर परमेश्वर को दंडवत किया. आणि बायबलमध्ये दिलेलं आहे जसं योहानाने उघडं मोडून त्याला दंडवत केलं. हम भी प्रभु को दंडवत करना है. आणि आपण सुद्धा प्रभूला दंडवत करायचं अगर हम आहे. यहीं पर दंडवत करेंगे तो हमें वहाँ पर हम वहाँ भी करेंगे ही, लेकिन हमें भारी नहीं लगेगा. क्या प्रभु के सामने आपको दंडवत करना और प्रभु के सामने औंधे मुंह गिरना, प्रभु के सामने घुटनों पर आकर कहना हे मेरे प्रभु तू मेरा प्रभु है, हमें भारी लगता है? आणि प्रभूसमोर दंडवत करणं किंवा घोट्यांवर येऊन म्हणणं की प्रभू तू माझा प्रभू आहे, हे आपल्याला भारी वाटतं का? नहीं ना. नाही ना. करते रहना, आणि करत राहा बारंबार करते रहना. आणि वारंवार करत प्रभु को राहा. बोलना प्रभु मैं तो पृथ्वी पर ही टिका देता हूँ मेरा घुटना, कबूल करता हूँ तू मेरा प्रभु है. आणि प्रभूला बोलायचं आहे की प्रभू मी पृथ्वीवरती माझी घुटणी टिकवतो आणि मी कबूल करतो की तू माझा देव आहे. तो यहाँ पर हम हर एक में मैं भी हूँ. आणि प्रत्येक एकामध्ये मी सुद्धा आहे. जहाँ यहाँ लिखा है ना तू दंडवत करेगा, आणि इथे देण्यात आलेलं आहे की तू दंडवत करशील. यानी हम. आणि म्हणजे और आपण. हमको तो प्रभु की दया से हम तो अभी दंडवत करने के लिए तैयार है. आणि देवाच्या दयेने आपण आता सुद्धा दंडवत करायला तयार आहोत. तो उस हर एक में हम भी हैं, मैं भी हूँ. आणि त्या प्रत्येक एकामध्ये आपण सुद्धा आहोत आणि मी सुद्धा आहे. भटके हुए परमेश्वर को दंडवत करेंगे. आणि भटकलेले देवाला दंडवत करतील. Psalm 72. स्तोत्र संहिता अध्याय 72. अगर आपके भी मसीह अभी हमारे भी चर्च के बहुत सारे लोग भटके हुए हैं, आणि आपले सुद्धा चर्चमध्ये काही व्यक्ती भटकले आहेत. जंगल में भटक रहे हैं, आणि जंगलामध्ये कोई भटकले लोग दारों में भटक रहे हैं, आणि काही लोक दारूमध्ये कोई भटकले लोग आहेत. काम के पीछे भटक रहे हैं, आणि काही लोक कामाच्या मागे भटकत चर्च आहेत में नहीं आते. आणि चर्चमध्ये येत नाही. और हमारे घर के कुछ लोग भी हैं जो अविश्वासी है, आणि आपल्या घरातील सुद्धा काही व्यक्ती आहेत जे अविश्वासी आहेत, जो चर्च में नहीं आ रहे. आणि जे चर्चमध्ये भटक येत रहे नाही हैं. आणि भटकत आहेत. वो भी एक दिन यीशु के सामने घुटना टिकाएंगे. आणि ते सुद्धा एक दिवशी येशूसमोर घुटणे टेकतील. इसलिए इस वचन के अनुसार आप बोलो प्रभु पृथ्वी पर ही टिका देना, मरने के बाद नहीं. मरने के बाद मरेंगे नरक जाएंगे तो उससे बेटर है ना, पृथ्वी पर ही टिकाएंगे तो अच्छा है ना, स्वर्ग तो मिलेगा. आणि स्वर्ग तर भेटेल. 72 का 72चं 11. आणि 11. सब राजा तुझे दंडवत करेंगे, जाति जाति के लोग तेरे अधीन हो जाएंगे. सर्व राजे त्याला दंडवत करेल. एक मिनट, 9वां वचन सॉरी. आणि 9वं वचन. उसके सामने जंगल के रहने वाले घुटने टेकेंगे और उसके शत्रु मिट्टी चाटेंगे. अरण्यातले रहिवासी त्याला नमन करत त्याचे वैरी धूळ चाटून. पुन्हा अरण्यातले रहिवासी हाँ, जो भटकने वाले रहने वाले लोग त्याला नमन करत उसको घुटने टेकेंगे. हर एक जो भटक रहे हैं संसार में, वो हर एक व्यक्ति का घुटना प्रभु के सामने टिकेगा. आणि प्रत्येक व्यक्ती जो जगामध्ये भटकलेला आहे त्याचा घुटना काय करेल, देवासमोर टिकेल. 11वें वचन में राजे लोग का वचन, आणि 11व्यामध्ये राजांसाठी वचन. राजे लोग का घुटना टिकेगा. आणि राजांचे घुटणे टिकतील. जो हमने पढ़ा सब राजा तुझे दंडवत करेंगे. आणि सर्व राजे त्याला दंडवत घालून. तो इस संसार में जितने भी अधिकारी हैं, आणि या जगामध्ये जेवढे अधिकारी जितने आहेत राजे लोग हैं, अधिकार पावरफुल है, आणि जेवढे राजा लोक आहेत ज्यांना अधिकार आहे, वो लोग भी प्रभु के सामने दंडवत टिकाएंगे. आणि ते सुद्धा देवासमोर दंडवत घालतील. इस संसार में राजपुत्र लोग हैं, आणि ह्या जगामध्ये जे राजपुत्र लोक आहेत रिच आणि जे श्रीमंत आहेत अमीर लोग आणि श्रीमंत आहेत है ना, है बहुत लोग है ना. आणि खूप लोक आहेत पॉलिटिक्स लोग आणि हैं, पॉलिटिक्स लोक आहेत बिजनेसमैन आणि हैं, बिझनेसमॅन आहेत फिल्म इंडस्ट्री के लोग हैं, आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये
देशामध्ये लोक वो आहेत लोग भी अपने प्रभु के सामने घुटने टेकेंगे। आणि ती लोक सुद्धा काय करतील, देवासमोर घुटणे टेकतील। आइज़ाया 49 वर्स 9। यशायाह 49 त्याचा 9। अभी हम देखेंगे दुष्ट आत्मा भी घुटने टेकते हैं। आणि आता आपण पाहू की दुरात्मे सुद्धा घुटणे टेकतात। मार्क 5:6, मरकुस मार्क 5:6। अध्याय 5 त्याचा जिन 6। भूतों को जिन दुष्ट आत्माओं को इंसान डरते हैं, आणि ज्या दुरात्मेने मनुष्य घाबरतात, लेकिन वो दुष्ट आत्मे हमारे यीशु के सामने घुटने टेकते हैं। आणि ते दुरात्मे आपल्या येशूसमोर घुटणे टेकतात। 5,000। येशूला दुरून पाहताच तो धावत आला व त्याच्या पाया पडला। फिर से येशूला दुरून पाहताच हाँ, उन दुष्ट आत्माओं ने जो सेना नाम की दुष्ट आत्मा थी, कितने? कितना? आणि किती? सेना। उसका नाम क्या है? सेना। आणि त्याचं नाव उस काय सेना आहे? में सेना। कितने लोग होते हैं? आणि सेनेमध्ये किती लोक असतात? 5,000। हाँ? बहुत सारे। आणि खूप सारे। 5,000 6,000 के लगभग। आणि 5,000 6,000च्या एक लगभग। आदमी में इतने सारी दुष्ट आत्माएं थी आणि एका व्यक्तीमध्ये एवढे सारे दुरात्मे और होते। उन दुष्ट आत्माओं ने यीशु को देखा आणि त्या दुरात्मांनी येशूला पाहिलं और आणि येशूला दुरून पाहताच तो धावत आला डरकर भागकर आए, व त्याच्या पाया पडला उसके पैर पड़ा, घुटने टेके। हमारे आणि हिंदी में लिखा है, घुटने घुटने टेककर उसने विनती किया। आणि घुटणे टेकून त्याने विनंती केली। इसलिए प्रियो, दुष्टात्मा भी यीशु के सामने घुटने टेकते हैं। आणि म्हणून प्रियाला दुरात्मे सुद्धा येशूसमोर घुटणे टेकतात। जब की बीवी यानी याकूब और यूहन्ना, जिस यूहन्ना का हम लेटर पढ़ रहे हैं, आणि जे योहानाचं आपण पत्र वाचत आहोत, उसकी माँ ने भी घुटने टेककर, जो उसकी खुद की मौसी थी, यीशु की मौसी थी, वो उसने भी क्या किया? घुटने टेककर। यानी स्त्रियां भी, हर एक स्त्रियां भी यीशु के सामने घुटने टेकेगी। आणि त्याच्या आईने सुद्धा घुटणे टेकून, जी येशूची मावशी होती तिने सुद्धा घुटणे टेकून, म्हणजे प्रत्येक स्त्री काय करेल? घुटणे टेकेल। और पुरुष और स्त्री, हर एक व्यक्ति यीशु के सामने घुटने टेकेगा। आणि पुरुष आणि स्त्री प्रत्येक व्यक्ती येशूसमोर घुटणे टेकेल। तो इसलिए प्रियो, हमारा यीशु मसीह ने यूहन्ना को हाथ पकड़ा आणि म्हणून येशूने योहानाचा हात और पकडला दाहिना हाथ से उसे छुआ आणि त्याच्या उजव्या हाताने त्याला और स्पर्श उसने केला कहा, मैं प्रथम और अंतिम और जीविता हूँ। आणि त्याला सांगितलं की मी प्रथम, मी अंत आणि मैं जीवित आहे। आदि और मैं अंत हूँ आणि मी आधी आणि मी अंत आहे। और मैं हमेशा जिंदा हूँ। आणि मी नेहमी जिवंत अब आहे। किसी में मजल नहीं कि कोई यीशु मसीह को वापस क्रूस पर चढ़ाए, कोई यीशु मसीह को मारे, उसकी कलीसिया तोड़कर, पास्टरों को मारकर यीशु को अंत कर सकता है, ऐसा कोई भी नहीं। यीशु अब सबका अंत कर सकता है। आणि आता कोणामध्ये सुद्धा सामर्थ्य नाही की त्याच्या चर्चमध्ये जाऊन त्याला मारावं, परंतु येशू आता सर्वांना मारू शकतो, त्यांचा अंत करू शकतो। यीशु न्यायाधीश है, आणि येशू हा न्यायाधीश आहे। लेकिन अभी यीशु सबको क्यों नहीं मारता? आणि आता येशू सर्वांना का मारत नाही? चर्च तोड़ने वाले लोगों को, आणि चर्च तोडणाऱ्या मसीह लोकांना, लोगों को मारने वाले ख्रिस्ती को लोकांना मारणाऱ्या व्यक्तींना क्यों नहीं मारता? आणि का मारत नाही? बाद में क्यों मारेगा? आणि नंतर का मारेल? बाद में भी शिक्षा करता है तो अब पिच कर देना चाहिए ना। आणि नंतर सुद्धा शिक्षा करतो, मग आताच केली पाहिजे ना। हाँ, दया करता है। क्यों दया करता है? आणि का दया करतो? आमीन, एकदम करेक्ट है। यीशु मसीह हर एक इंसान को मन फिराव करने के लिए अवसर देता है, टाइम देता है। अभी भी समय है, बदल जा, नहीं तो तेरा न्याय करेगा। आणि येशू ख्रिस्त प्रत्येक मनुष्याला पश्चाताप करण्यासाठी आणि मन फिरवण्यासाठी संधी देतो की आता सुद्धा वेळ आहे, तू बदलून जा, नाही तर पश्चाताप हो, नहीं तो मैं न्याय करूंगा। नाहीतर मी न्याय करेन। यीशु अभी आ सकता है, आणि येशू आता सुद्धा येऊ आज भी आ सकता है। अभी बात करते करते हम लोग अभी मेघारूढ़ होके भी आ सकता है। आणि आता सुद्धा बोलत असताना तो मेघारूढ होऊन येऊ शकतो। रैप्चर होने से पहले भी आ सकता है। आणि क्या रॅप्चर कठिन होण्याच्या है? अगोदर सुद्धा तो येऊ शकतो। काही कठीण आहे नहीं, कुछ कठिन नहीं। आणि काही कठीण नाहीये। लेकिन यीशु आने के लिए विलंब क्यों करता है मालूम? आणि येशू येण्यासाठी विलंब का करतो? क्योंकि प्रभु मन फिराव के लिए सबको अवसर देता है, टाइम दे रहा है। आणि प्रभू सर्वांना मन फिरवण्यासाठी तो संधी देतो, वेळ देतो। अभी भी बहुत से लोग यीशु में आना बाकी है। आणि आता सुद्धा खूप सारे व्यक्ती येशूमध्ये जैसे येणे हम बाकी आहेत। बचाए गए, आणि जसं आपण वाचवण्यात आलो, वैसे वो लोग भी बचाए जाए। आणि तसं ती लोक सुद्धा वाचवण्यात दूसरा, यावी। हम लोग भी आणि आपण लोक सुद्धा, अभी भी बराबर नहीं है। आणि आपण लोक सुद्धा अजूनपर्यंत योग्य नाही बराबर है? आणि योग्य आहोत नहीं है। आणि नाहीये। इसे हमें भी प्रभु टाइम दे रहा है। आणि म्हणून देव आपल्याला सुद्धा वेळ देतो। प्रभु हमें भी चेंज होने के लिए अवसर दिया है। आणि प्रभू आपल्याला सुद्धा बदलण्यासाठी तो वेळ देत आहे।
इसीलिए प्रियो यीशु मसीह जल्दी नहीं आ रहा है, आणि म्हणून प्रियांनो येशू ख्रिस्त लवकर येत इसलिए नाही यीशु जल्दी मारता नहीं। आणि म्हणून येशू हा लवकर मारत और नाही। यीशु जब मैंने पूछा था, खुद पूछा था, आणि मी स्वतः विचारलं होतं मैंने थोड़े पास्टरों को पूछा था आणि मी काही पास्टरांना विचारलं होतं कि प्रभु कि कलीसिया को लोग तोड़फोड़ करते हैं, आणि प्रभूच्या मंडळीला लोक तोडफोड करतात पास्टरों को मारते हैं, आणि पास्टरांना मारतात यीशु ने सटा से लोगों को मारना चाहिए, आणि येशूने त्यांना मारलं पाहिजे क्यों नहीं मारता? आणि का क्यों नाही नहीं मारलं? मारना चाहिए? आणि लगेच मारलं पाहिजे। पास्टर ने थोड़ा सा अलग अलग रीति से ऐसा उत्तर इधर उधर का बता दिया आणि पास्टरांनी मला इकडून तिकडून जे सांगितलं और जहाँ मैं जिस सभा में अभी भी गई थी उधर भी मैंने लिख कर प्रश्न पूछा था। लोग ने उधर के मीटिंग में बोला था किसी को कोई प्रश्न है तो लिख कर भेजो, आणि तिथल्या मीटिंगमध्ये सांगण्यात आलेलं होतं ज्यांना कोणाला प्रश्न आहे त्यांनी लिहून मला पाठवा। तो उधर भी मैंने ऐसा बोला था कि कलीसिया ऐसा दुखी है, ये करते हैं तो ऐसा नहीं होना चाहिए, यीशु ने तुरंत शिक्षा करना चाहिए, ऐसा कैसे लोग कलीसिया को तोड़ते हैं, पास्टरों को मारते, नहीं मारना चाहिए। आणि मी तिथे सुद्धा लिहून पाठवलं होतं की लोक मंडळीमध्ये येऊन तोडफोड करतात, पास्टरांना मारतात, हे सर्व काही नाही झालं पाहिजे। तो उन्होंने बोला एक कलीसिया है और आत्मिक कलीसिया है, उसे कोई नाश है। तो मुझे जैसा उत्तर चाहिए था वैसा नहीं मिला। आणि मला जसं उत्तर हवं होतं तसं मला फिर भेटलं मैंने नाही। प्रभु को पूछा, आणि नंतर मी देवाला विचारलं प्रभु मुझे उत्तर चाहिए, मैं बहुत अस्वस्थ हूँ, आणि प्रभू मला उत्तराने मी खूप अस्वस्थ आहे। क्योंकि मैं जब भी ऐसे वीडियोस देखती हूँ, आणि मी जेव्हा असे व्हिडिओज पाहते चर्च तोड़ा, आणि जलाया, चर्च तोडलं, जाळलं मसीहों को सताया, आणि ख्रिस्ती लोकांना सतवलं बहुत दुखी हो जाते हैं। आणि मी खूप दुःखी होऊन जाते और मुझे बहुत बुरा लगा था। आणि मला खूप वाईट वाटलं मैंने होतं। प्रभु को बोला तू तुरंत मारना चाहिए ना, आणि मी प्रभूला म्हटलं की तू लगेच मारलं पाहिजे ना तुरंत शिक्षा देना चाहिए, आणि लगेच शिक्षा दिली तू पाहिजे तुरंत क्यों नहीं देता? आणि तू लगेच का देत नाही? अगर तू तुरंत मारेगा आणि जर तू लगेच मारशील तो क्या होगा? आणि मग काय होईल? लोगों में डर आ जाएगा, आणि लोकांमध्ये भय वो येईल लोग तुरंत क्या करेंगे, वो लोग मसीहों के अगेंस्ट नहीं उठेंगे। आणि ती लोक काय करतील? ख्रिस्ती लोकांच्या विरोधामध्ये उठणार नाही। तो मैंने एक जगह में ऐसा ही हुआ था कि कुछ लोग बाइक पे चर्च तोड़ने आ रहे थे, आणि एका ठिकाणी असं झालं होतं की काही लोक बाईकवरती चर्च तोडण्यासाठी येत होते ऊपर से आग गिरी, बिजली गिरी और वो सब जल के मर गए। आणि वरून आग पडली, वीज पडली आणि ते सर्व जळून खाक झाले। तो मैंने बोला असं करायचं प्रभू, और मैंने कहा कि प्रभु ऐसे कैसे करना? असं केलं ना म्हणजे लोकांमध्ये भीती और आहे, ऐसा करने के बाद लोगों के अंदर डर आएगा लोकांची चांगली झेल, और लोगों की अच्छी लोग अच्छा हो जाएगा, मतलब लोगों को चांगला अच्छा रीति से मालूम पड़ेगा कि अरे पहने पे लात मारना कितना भारी है। आणि त्यांना समजून येईल की पैमानावरती लाख मारणे किती भारी ये जो आहे। बैल लात मारता है मालिक को मारने जाता है, लेकिन उसे लगता किधर है, नोकीले कीले के ऊपर, उसका ही नुकसान होता है। वो आपका किसको है कि तू मुझे कितना काम कराता है मालिक, छोड़ना, लेकिन वो मालिक को नहीं लगती लात, आणि ते मालकाला लात लागत किसको नाही लगती है, आणि कोणाला लागत उसको नाही। ही लगती है, उसको तकलीफ होता है क्योंकि वो नोकीले वस्तुएं उस हल को लगाए हुए थे, जो जब वो लात मारेगा तो पहने पे लात लग जाती है। बैल ऐसा भी चलता है, इसीलिए बैल डरता है क्या करने के लिए, ऐसा लात मारने के लिए। आणि यासाठी बैल घाबरतो लात मारण्यासाठी। तो महिला असं झालं पाहिजे, और इस रीति से होना चाहिए। असं झालं ना महिलांना चांगलं कळेल। और इस रीति से होने के बाद एक बार मालूम पड़ेगा। तो प्रभु मला बोला और प्रभु ने मुझसे कहा जसं मी तुला प्रेम करतो और जैसे मैं तुझसे प्यार करता हूँ तसंच मी त्यांनाही प्रेम करतो। और उसी रीति से मैं उनसे भी प्यार करता हूँ। तर मी त्यांना लगेच शिक्षा केली, और अगर मैंने जल्दी उनको शिक्षा दी तर त्यांना पश्चाताप किंवा मन फिरवायला टाइम कसा मिळेल? और उनको पश्चाताप या फिर मन फिराव के लिए समय नहीं तू मिलेगा। माणूस आहे, और तुम मनुष्य है तुझे विचार वेगळे और तेरे विचार अलग है आणि माझे विचार वेगळे। और मेरे भी विचार अलग है। माझे विचार आहेत की मी त्याला वेळ देतो की तू बघ ज्या येशूला सतवतो, आजही वेळ आहे, मन फिरव, तो खरा देव आहे, तो तुला प्रेम करतो, तो तुला बोलवतोय, तू जवळ ये असं म्हणून मी त्याची वाट बघतोय, पण तू कठोर आहेस, और तू कठोर है कारण तुझे नाही येते, और क्योंकि वो तेरे नहीं है तू त्यांना जन्म नाही दिला, और तूने उनको जन्म नहीं दिया म्हणून तुला त्यांच्यासाठी कळवळा नाही, और इसी वजह से तुझे उसके लिए दया नहीं है। पण मी त्यांना जन्म दिला आहे, और मैंने उनको जन्म दिया म्हणून है मला त्यांच्यासाठी कळवळा आहे, और इसीलिए मुझे उनके लिए दया है। आणि म्हणून मला त्यांच्यासाठी लगेच त्यांना शासन करणं जमत नाही। और इसलिए जल्दी उनको शिक्षा देना ये मुझे नहीं होता। माणसात आणि देवात हाच फरक आहे। और मनुष्य में और परमेश्वर के बीच में यही फर्क है। पण मी म्हटलं देवा त्याच्याने लोक तुला तुच्छ जाणतात, और मैंने कहा कि इसके लिए परमेश्वर तुझे लोग तुझे जानते हैं। लोकांना असं वाटतं मारा तोडा, ख्रिस्ती लोकांना काही करा, और लोगों को ऐसा लगता है कि उनको मारो या फिर कुछ भी करो,
देव म्हणतो और परमेश्वर कहता है पण मी ते होऊ देतो, और मैं ये होने के लिए देता हूँ। हे तू का नाही समजत? अजय तू क्यों नहीं समझती? मी गप्प झाले. कळालं? म्हणून लक्षात ठेवा, और इसलिए याद त्यांनी रखो एकदम करेक्ट पॉइंट उचलला की देव प्रत्येक गोष्टीसाठी टाइम देतो, और परमेश्वर हर एक बात के लिए समय देता है त्यांना मन फिरवण्यासाठी. और उनको मन फिराव के लिए। हालेलुया. हालेलुया। म्हणून प्रियानो, आज देवाचं वचन इथे सांगतं और परमेश्वर का वचन यहाँ की पर देवाच्या बताता है हातामध्ये, और परमेश्वर के हाथ में त्याच्या उजव्या हातामध्ये और उसके दाहिने हाथ में मृत्यू अधोलोकची कुंजी आहे, चावी आहे. और मृत्यु और अधोलोक की चाबियां हैं। आता आपल्या येशूच्या हातात अधिकार आहे, और यीशु के हाथ में अधिकार है पावर आहे. और पावर है। त्यामुळे भिवू नका, और इसलिए कोणत्याही संकटाला जाऊन घाबरू नका. और किसी भी समस्या को आप मत डरो। आणि येशू ख्रिस्ताला जे आज येशू ख्रिस्ताचं जे चित्र इथं ठेवलेलं आहे, और यीशु मसीह का जो चित्र यहाँ पर रखा गया है आज येशू ख्रिस्ताला जे प्रकट केलं आहे और आज यीशु मसीह को जो प्रकट किया है त्याला समोर ठेवा और उसको आपके सामने रखो आणि घाबरू नका कोणत्या परिस्थितीला. और डरो मत किसी भी परिस्थिति आपला में। येशू चांगला देव आहे. और हमारा यीशु अच्छा परमेश्वर है। आज जरी किती लोक देवाचे विरोधी असतील तरी प्रत्येक गुडघा टेकणार आहे. और कितने भी लोग अगर परमेश्वर के विरुद्ध भी होगी, लेकिन हर एक का घुटना परमेश्वर के हर सामने एक टिकने वाला है। जीव अंगीकार करणारे येशू प्रभू. और हर एक जीव अंगीकार करने वाले की प्रभु यीशु हर एक परमेश्वर है। जण देवाच्या समोर पडणार आहे, और हर एक जन परमेश्वर के सामने गिरने वाला है पडून देवाची आभार प्रस्तुती करणार आहे. और गिरकर परमेश्वर की स्तुति करने वाला है। हर एक जण स्वर्गाला पाहणार आहे और हर एक जन स्वर्ग को देखने वाला आणि है। अशा स्वर्गाला मी आज मुकलो, और ऐसे स्वर्ग को मैंने आज गवा दिया याचा त्यांना दुःख होईल. और इसका उनको दुख होगा। कारण म्हणून प्रियानो जागरूक राहा. और इसलिए प्रिय जागरूक तुम्हाला रहो। न्यायाच्या खाली नाही जायचंय ना? और आपको न्यायालय नहीं जाना है ना? हा न्यायाधीश ने तुमचा न्याय करावा का? और न्यायाधीश आपका न्याय करना चाहिए क्या? नको ना? और नहीं ना? म्हणून त्याला प्रेम करत राहा, और इसकी वजह से आप उससे प्यार करते रहो त्याचं बनून राहा, और उसका बने रहो त्याला त्याच्यासाठी तयार राहा. और उसके लिए तैयार रहो। म्हणजे तुमच्यासाठी हा येशू तलवारू राहील असा न्यायाधीश म्हणून तुमच्या समोर उभा राहणार. और आपके लिए जो यीशु वो दयामंद रहेगा और न्यायाधीश कर वो आपके लिए खड़ा नहीं रहेगा। तुम्ही ज्या येशूला पाहाल और आप जिस यीशु को देखोगे तो दयाळू, और वो दया कनवाळू, क्षमाळू असं तुम्हाला न्यायाधीश बसलेला दिसेल. और क्षमालु इस रीति से आपको न्यायाधीश बिठा हुआ दिखाई जर देगा। तुमच्या सिंहात तुमच्या न्यायाच्या वेळेला जर असा येशू तुम्ही पाहिलं लेकिन अगर आपके न्याय के समय पर ऐसे यीशु को आपने देखा तर जरा खतरा आहे. और खतरा है। माहिती पडलं? म्हणून जागरूक राहा. और इसलिए जागरूक रहो। देव चांगला आहे, और परमेश्वर आपला अच्छा येशू है भययोग्य आहे, और हमारा यीशु भैया खूप भी है चांगला आहे, और बहुत अच्छा है पवित्र आहे. और बहुत पवित्र है। आता तुम्ही त्याला पाहिलं ना कसा तो दिसतो, और अभी आपने देखा वो किस रीति से दिखता है है ना? है ना? तो येशू आपल्यामध्ये आहे. और वही यीशु हमारे बीच में है। आपण गुडघे टेकूया, और हम घुटने टेकेंगे गुडघे टेकून. आपण आता सरळ ऑनले मोठं गिरू नाही शकत कारण खूप जणांना जागा लागेल ना. पण तुम्ही घरी गेल्यावर, आज घरी गेल्यानंतर और आज घर जाने के बाद तुम्ही ऑनले पूर्ण लोटांगण टाकून द्यायचं. और अंतिम होकर आप परमेश्वर के सामने गिर सकते हैं। कसं टाकायचं टाकून और किस रीति से करना है दिखाऊं? टाकलं माहिती आहे ना? टाकलंय का तुम्ही? टाकलंय ना? तो वैसे किनारा पूरी रीति से और कहना, हा प्रभु तू मेरा प्रभु. आणि बोलायचं आहे की प्रभू तू माझा देव आहे मैं तेरे सामने औंधे मुंह गिर रहा आणि तुझ्यासमोर अंतिम तेरी पडलेला भक्ति आहे करता हूँ, आणि तुझी मी भक्ती तेरी करेन उपासना करता हूँ आणि तुझी उपासना क्योंकि करते मेरा विश्वास है. कारण माझा विश्वास आहे। हालेलुया. हालेलुया. और हम सब लोग अपने घुटनों पर आएंगे आणि आपण सर्वजण आपल्या गुडघ्यांवरती येऊ और हम घुटनों पर आकर आणि गुडघ्यांवरती येऊ हम प्रभु से कहेंगे, आणि आपण प्रभूला म्हणूया, हे प्रभु हे प्रभू यीशु यीशु तू मेरा प्रभु है. तू माझा प्रभू आहे। मैं तुझ पर विश्वास करता हूँ, तू मेरा भरोसा है, तू मेरी चट्टान है, तू मेरा सब कुछ है. मैं मुंह से कबूल करता हूँ तू मेरा प्रभु है, तू मेरा प्रभु है, मेरा बचाने वाला, मेरा रक्षक है. मैं तो इसी पृथ्वी पर अपने घुटने टेक कर कबूल करता हूँ यीशु मेरा प्रभु है. धन्यवाद देता हूँ.
यीशु के नाम से मैं प्रार्थना करता हूं। आमीन। आंखों को बंद रखें। पवित्र पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते। आज सियोन कलीसिया का हर एक व्यक्ति प्रभु इस वेदी पे से लेके नीचे सभी हर एक जन घुटने टेके है प्रभु और अंगीकार करते कि तू हमारा प्रभु। हम तेरे सामने झुकते हैं प्रभु क्योंकि तू ही हमारा सब कुछ है। धन्यवाद देते प्रभु, तू महान है प्रभु। अब ऐसी कोई शक्ति नहीं, कोई सामर्थ्य नहीं जो तेरे अगेंस्ट खड़ा रह सकता है। तूने सारे प्रधानताओं को, अधिकारियों को तूने ऊपर से नीचे उतार दिया है और उनका खुला खुला तमाशा बना दिया है। आज कोई सत्ता कुछ बता जो नहीं कर सकते, कोई अधिकार कुछ पर नहीं है प्रभु। तू अब युगानुयुग जीवित है प्रभु। धन्यवाद देते हैं प्रभु, धन्यवाद राजा। और अधर्म की और मृत्यु की कुंजियां तेरे पास है, इसीलिए प्रभु हम में से कोई भी अधर्म में नहीं जाएगा, हम में से कोई मृत्यु नहीं देखेगा प्रभु। हम सब जैसे तू युगानुयुग जीवित है, हम तुझ में जीवित रहेंगे। धन्यवाद देते राजा के राजा प्रभु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद। और सिर्फ हम नहीं परंतु हमारा घराना भी प्रभु युगानुयुग तुझ में जीवित रहेगा। धन्यवाद राजा, थैंक यू जीसस। धन्यवाद हमें उद्धार देने के लिए, हमारे लोगों को उद्धार देने के लिए। आज हम मध्यस्थी करते हैं प्रभु। आज तुमने जिनके लिए अवसर दिया है प्रभु कि वो मन फिराए प्रभु, मन फिराने के लिए मदद कर, उनका उद्धार होने के लिए सहायता कर, तुझ में आने के लिए सहायता कर। ये हमारी विनती, हमारी प्रार्थना है। दया रखना प्रभु। धन्यवाद देते प्रभु। आज भी प्रभु का दिन है प्रभु। आज इस प्रभु के दिन में हमने आज ये प्रार्थना तेरे सामने रखी। एक दिन सचमुच हम स्वर्ग में तेरे दिन में खड़े रहेंगे और हम तुझे आमने सामने देखेंगे प्रभु। धन्यवाद देते प्रभु, धन्यवाद धन्यवाद। आए हुए तेरे सभी बच्चों को तू आशीषित करना, करुणा दया रखना, इस कलीसिया की उन्नति करना प्रभु, मोटा बढ़ाना। बैठने के लिए स्थान में इतने लोगों को तू लाएगा, इसलिए मेरा विश्वास है। दया रखना, जो खोई हुई भीड़ है बपतिस्मा लेकर भी नहीं आ रही, वो लोग सब चर्च में आने के लिए सहायता करना प्रभु। उन्हें तो ढूंढ निकाल और कंधे पर लेकर इस भेड़शाला में मिला दे प्रभु। धन्यवाद प्रभु। आई हुई सब भेड़ को तू बना प्रभु। धन्यवाद दे। आगे का पूरा समय आपके हाथों में, सारा आदर, सारी महिमा, सारी प्रशंसा, सारा गौरव मैं आपको दे प्रभु यीशु के नाम से प्रार्थना करता हूँ। आमीन।